पहिल्यापासून चालू करू सगळं. एक मिनिट. हॅलो, आता चालू. तर विज्ञानाचा अभ्यास आपण थांबा मी बघतो चालू आहे नाही तर कट करून घ्या. इथलं माहिती आहे कोणाला? इथले कोण आहे का बॅच मधले नाही? हॅलो. हा ते ही बंद झालं खिशात टाकताना. ते खिशात हा चालेल. बंद करा पहिल्यापासून लावा. मी तिकडे गेल्यानंतर लावा. काल आपण विज्ञान हा घटक त्यामधील रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री कव्हर केला. आज आपण जीवशास्त्र बघणार आहे. त्याच्यामध्ये सुरुवात करताना जीवशास्त्राचा मूलभूत घटक आहे पेशी. म्हणजे सजीव तयार होतो कुठलाही सजीव असू दे ते पेशीपासून. तर ते पेशीमधील पेशीचे टाईप प्रोकॅरियोटिक, इकॅरियोटिक आणि त्याचं सेल ऑर्गनल प्रोकॅरियोटिक, इकॅरियोटिक हे दोन टाईपचे पेशी असतात. ह्या सगळ्या पेशीचं वर्गीकरण प्रोकॅरियोटिक म्हणजे काय आणि इकॅरियोटिक म्हणजे काय. तर प्रोकॅरियोटिक मध्ये जो सेल मध्ये केंद्रक असतो त्याला बाजूनं पूर्ण सेपरेट केलेलं नसतं. म्हणजे त्याला पूर्ण आवरण नसतं. तो असा विखुरलेला असतो केंद्रक. त्याला म्हणायचं प्रोकॅरियोटिक. आणि ज्याच्यामध्ये केंद्रक पूर्ण आवरणाने आच्छादित असतो त्याला म्हणायचं इकॅरियोटिक. म्हणजे प्रोकॅरियोटिकचे पुढचे स्टेप आहे इकॅरियोटिक. हे सेलचे बेसिक प्रकार झाले. त्यानंतर प्राणी पेशी, वनस्पती पेशी असे एक दोन भाग पडतात. आणि त्यानंतर मग ते पेशीमध्ये असलेले वेगवेगळे अंगके. त्याच्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सेलचं जे न्यूक्लियस असतं म्हणजे पेशी केंद्रक, त्यासोबतच मायटोकॉन्ड्रिया आणि त्याच्यामध्ये असलेले क्लोरोप्लास्ट हे सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेट बोर्डमधून भेटतील. 8वी ते 10वीच्या पुस्तकातल्या स्टेट बोर्डामधून पेशीचा अभ्यास करायचा आहे. आता वर्गीकरण सुद्धा करताना स्टेट बोर्डचाच वापर करायचा आहे. बऱ्याच पुस्तकात वर्गीकरण दिलेलं आहे पण ते वर्गीकरण तेवढंसं जास्त समजत नाही. जसं 8वीच्या किंवा 9वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेलं आहे ते एकदम लहान मुलाला समजेल अशा पद्धतीने त्यांनी त्याची रचना केलेली आहे आणि आकृत्या पण तशाच दिलेल्या आहेत. त्यामुळं वर्गीकरणाचा अभ्यास फक्त स्टेट बोर्डमधूनच करायचा. जे बाकीचे पुस्तकं आहेत ल्युसेंट, पिअर्सन किंवा आपले लोकल पुस्तकं कोलते सरांचं, बस्के सरांचं त्यामधला अजिबात वर्गीकरणाचा अभ्यास करू नका. वर्गीकरणासाठी फक्त आणि फक्त स्टेट बोर्डचा वापर करा. त्याच्यामधून पूर्ण वर्गीकरण कव्हर होतंय. आणि वर्गीकरणाचा अभ्यास करताना सुरुवातीला वनस्पतीचाच करायचा आणि त्यानंतर प्राण्याचा करायचा. का तर जेव्हा पेशीचा विकास झालाय सगळ्यात आधी काय डेव्हलप झालंय वनस्पती का प्राणी? शैवालापासून वनस्पती तयार झाले नंतर प्राण्याचा विकास झालाय. म्हणजे हा वर्गीकरणाचा अभ्यास करताना तुम्ही इतिहास सारखा करायचा. कसा तर सुरुवातीला आधी कसं झालं प्रोकॅरियोटिक सेल आले. म्हणजे त्याच्यामध्ये केंद्रक असं वेगळं नव्हतं किंवा त्याला आवरणाने युक्त नव्हतं. त्यानंतर आवरणाने युक्त असलेली एक पेशी तयार झाली त्याला युकॅरियोटिक म्हणतात. आणि त्याच्यानंतर विकास होत गेला शेवाळ, बुरशी आणि त्याच्यानंतर मग वनस्पतीमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे 3 गट आहेत. पहिल्यांदा वर्गीकरणात तुम्हाला पुस्तकात वाचताना येतील. थॅलोफायटामध्ये त्याला पूर्ण काहीच अवयव नसतात. त्यानंतर ब्रायोफायटामध्ये त्याला विशिष्ट आकार आला वनस्पतीला. थॅलोफायटामध्ये काही आकार नसलेली वनस्पती, ब्रायोफायटामध्ये विशिष्ट आकार आला. टेरिडोफायटामध्ये संवहनी संस्था म्हणजे काय वस्क्युलर सिस्टीम त्याच्यामध्ये फेलम असू दे किंवा झायलम असू दे ह्याचा विकास झाला. आणि त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्म आणि त्यानंतर अँजिओस्पर्म म्हणजे पाईन आणि त्याच्यानंतर आता सध्याची फांदे असलेले बाहेर दिसतात तुम्हाला सगळ्यात विकसित झालेले
वनस्पतीमधला गट म्हणजेच काय अँजिओस्पर्म, हे तुम्हाला सगळीकडे दिसतात. असा हा विकासाचा क्रम आहे. हा इतिहासाचा कालखंड कसा पुढे जाता जाता माणूस विकसित झालाय ना, जसं आपण निअँडरथल, होमोसेपियन, होमोसेपियन सेपियन आणि आधुनिक मानव जसा विकसित झालाय तसंच वनस्पती विकसित झाले. मग त्याचे सुद्धा तसे टप्पे आहेत. आणि प्राण्याचं पण तसंच आहे. पोरिफेरा म्हणजे युस्पॉन्जिया, म्हणजे आपण आंघोळीचा स्पंज. आधीच्या काळात युस्पॉन्जिया म्हणजे आता सध्या ती गोष्ट जास्त रेअर झालेली आहे किंवा सस्टेनेबिलिटीच्या कारणावरून आपण तसे प्राणी वापरत नाहीत. कोरलचा सुद्धा औषधाला वापरतो पण त्याच्यावर पण बंदी घातलेली आहे आता. तर युस्पॉन्जिया हा आंघोळीच्या स्पंज सारखा प्राणी असतो. तो एकदम बेसिक प्राणी आहे. प्राण्याच्या वर्गीकरणात सुरुवात तिथून होते. आणि आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात ते व्यवस्थित दिलेलं आहे. जसं जसं प्राण्याचा विकास झाला तसं तसं क्रम दिलेला आहे. त्याच्यामध्ये दोन भाग केले आहेत, कॉर्डेटा आणि नॉन कॉर्डेटा. म्हणजे पाठीचा कान असलेले समपृष्ठरज्जू, पाठीचा कान नसलेले असमपृष्ठरज्जू. त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यामधला एक गट आहे हेमिकॉर्डेटा, म्हणजे दोन्हीच्या मधला, दोन्हीचे समान गुणधर्म दाखवणारा आणि दोन्ही गटाला जोडणारा एक प्राणी कुठला, हेमिकॉर्डेटा. मग आधीचे 8 संघ करायचे, त्यानंतर हेमिकॉर्डेटा करायचे आणि त्याच्या पुढचे कॉर्डेटाचे संघ करायचे. तर त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. तर तुम्ही फक्त आणि फक्त स्टेट बोर्डचा वापर प्राणीसाठी करा आणि वनस्पती वर्गीकरणासाठी सुद्धा फक्त आणि फक्त स्टेट बोर्डचा वापर करा. आता वर्गीकरण झाल्यानंतर आपल्याला आरोग्यशास्त्र पण दिलेलं आहे. आरोग्यशास्त्रामध्ये मानवी जे शरीर आहे त्याच्यामधले वेगवेगळे संस्था बघायचे. ह्युमन बॉडी सिस्टीम किंवा ह्युमन ऑर्गन सिस्टीम, मानवी संस्था. कंबाईनच्या परीक्षेला सुद्धा 3 ते 4 प्रश्न या घटकावर येतात मानवी संस्थेवरनं. आता संस्था कुठल्या कुठल्या आहेत तर सुरुवात करताना महत्वाच्या 5 ते 6 संस्था आहेत. या 5 ते 6 संस्था जर तुमच्याकडे सध्या वेळ असेल आणि राज्यसेवेचा एकत्रित अभ्यास करत असाल तुम्ही, तर या संस्थेचा अभ्यास तुम्ही स्टेट बोर्डातनं करण्यापेक्षा, म्हणजे 8वी ते 10वीच्या स्टेट बोर्डातनं करण्यापेक्षा 11वी 12वी मधले काही चॅप्टर आहेत. मी विशिष्ट 5 चॅप्टर सांगेल. फक्त तेवढ्या 5 चॅप्टरसाठी एकदा तुम्ही 11वी 12वीचं पुस्तक बघून घ्या. जर तुम्हाला समजा बॅकग्राऊंड तुमचं सायन्सचं नसेल तर त्याचं ट्रान्सलेशन बघा. पण स्टेट बोर्ड वाचताना ऑथेंटिक पण आहे. आणि दुसरी गोष्ट, ते समजावून सांगताना एक लिंक तयार होते, म्हणजे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीतरी संबंध असतो. नाहीतर आपण जे पुस्तक आणतो ते सगळे स्टेट बोर्डवरून तयार करतात किंवा कुठल्या तरी रेफरन्सवरनं. त्याच्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी त्यातनं उचललेत त्याचे एक दुसऱ्याशी लिंक लागत नाहीत. आणि स्टेट बोर्ड एकदम तज्ज्ञ लोकांनी तयार केलेले असतात. त्यामुळे तुम्ही स्टेट बोर्डचा जास्तीत जास्त वापर, जिथं जिथं स्टेट बोर्डला पर्याय नाही तिथंच दुसरी पुस्तक वापरायची. सायन्ससाठी म्हणतो मी, बाकीच्या गोष्टीला दुसरे वाचावे लागतात. फक्त सायन्ससाठी जिथं पर्याय नसेल त्यालाच फक्त दुसरी पुस्तक वाचायची. मी तुम्हाला सांगेल. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही कोलते सरांचे पुस्तक वाचू शकता. फिजिक्ससाठी कोलते सरांचं आणि कोळंबे सरांचं ते न्यूक्लिअर फिजिक्सचं चॅप्टर. पण बायोलॉजी बऱ्यापैकी स्टेट बोर्डमधूनच कव्हर होते. त्यामुळे बायोलॉजीला आपल्याला स्टेट बोर्डचा चांगला पर्याय आहे. त्यामुळे स्टेट बोर्डवर जास्तीत जास्त तुम्ही अवलंबून राहा. पहिली संस्था आहे चेता संस्था. ह्याला इंग्लिशमध्येच नर्वस सिस्टीम असं म्हणतात. ह्याच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्यानंतर मेंदूचं कार्य कसं चालतं, मेंदूचे भाग, मिड ब्रेन, हिंड ब्रेन, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि त्याचं वेगवेगळं कार्य कसं चालतं ते दिलेलं आहे. त्यानंतर चेतापेशी आणि त्यासोबतच पेरिफेरल नर्वस सिस्टीम, जे आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये नर्व कॉर्ड सुद्धा असतो, म्हणजे चेतातंतू सुद्धा असतात. आणि चेतारज्जूमधून त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराच्या कोऑर्डिनेट होतात. म्हणजे आपलं जे पाठीचा कण आहे, माणसाच्या पाठीचा कण आहे, तिथून असं चेतारज्जू जातो आणि तिथून असे नर्व्स निघतात. हे हातापर्यंत म्हणजे शेवटच्या बोटापर्यंत त्या नर्व्स गेलेले असतात. नर्व्सचे 2 टाईप आहेत, रिसेप्टर आणि मोटर नर्व्स. रिसेप्टर आपल्या संवेदना तिकडे घेऊन जातात आणि मोटर नर्व्स कुठले काय करायचं ते आदेश देतो. काय काय गोष्टी आपल्या स्पायनल कॉर्ड कडूनच घडल्या जातात. म्हणजे चटका लागल्यानंतर हात मागे येणं, त्याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. त्यासाठी सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत संदेश जात नाही, तर स्पायनल कॉर्ड मधूनच एकदम फास्ट रिॲक्शन घेतली जाते. चेता संस्था झाल्यानंतर दुसरी संस्था आहे श्वसन संस्था. श्वसन संस्थेमध्ये फुफ्फुसाचं कार्य महत्वाचं आहे. फुफ्फुसामध्ये शेवटचा घटक पर्यंत म्हणजे अल्व्होली, म्हणजे एक अशा टाईपची सॅक असते, त्याच्यावर पूर्ण शिराचं आणि त्यानंतर धमन्याचं जाळ असतं एकदम लहान. आणि ते एकत्र होऊन परत इथून कलर दिसण्यासाठी मी तुम्हाला वेगळा कलर दाखवतो. याच्यामध्ये
हा लाल कलर आहे तो ऑक्सिजनेटेड ब्लड दाखवतो आणि निळा कलर आहे तो डिऑक्सिजनेटेड ब्लड दाखवतो. जेवढं लाल प्रमाण झालं त्यामध्ये ऑक्सिजन जास्त विरघळला गेलेला आहे. हे अलोवेली सॅक आहे. अशा प्रकारे फुफ्फुसाचं कार्य चालतं. हे पूर्ण त्याच्यावर लपेटलेलं असतं. त्याच्यामधून काय होतं, विसरणाची क्रिया होते. त्या सगळ्या प्रोसेस तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला एक प्रोसेस सांगतोय, तुम्हाला नाही समजली तर तुम्ही आकृती काढायची, तिथं पण नाही समजली तर त्याच्यावरचा व्हिडिओ बघायचा. ह्या 5 ते 6 संस्थेसाठी तुम्हाला वेळ लागू द्या, कारण हा अभ्यास तुमचा एकदा झाला ना, कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, SSC द्या, रेल्वे द्या, तलाठीपासून ते UPSC पर्यंत सगळ्या गोष्टीला सायन्स सारख्या प्रमाणात विभागलेला आहे. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये सायन्सला वेटेज दिलेलं आहे. ह्या 5 संस्थांवर 2 ते 3 प्रश्न कुठल्याही परीक्षेला येणार आहेत. त्यामुळे एकदा तुम्ही प्रोसेस व्यवस्थित समजून घेतली आणि कार्य कसं घडतंय असं जर समजून घेतलं तर इलिमिनेशन करणं सोपं आहे. सगळ्यात सोपं पर्याय सायन्सचे दिलेले असतात, त्यामध्ये सगळ्यात लवकर इलिमिनेट होतात. डायरेक्ट जे उत्तर आहे त्यापर्यंत लवकर जाता येते, कारण वन लाईनर प्रश्नाची संख्या जास्त असते सायन्समध्ये. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी समजून घ्या. डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं, ह्याच्यामध्ये आलेलं ऑक्सिजनचं प्रमाण या हवेत जास्त असतं आणि इथं विसरणाची क्रिया होते. 2 टाईपच्या क्रिया आहेत, ऑस्मोसिस आणि डिफ्युजन. ह्यामध्ये डिफ्युजन होतं. ऑस्मोसिस का होत नाही तर ऑस्मोसिसला लिक्विड मीडियम लागतं. मनुका पाण्यात टाकल्यानंतर फुगतो, तिथं काय होतं, ऑस्मोसिस. आणि हृदयामध्ये गॅसेस एक्सचेंज होतं, त्याला काय म्हणतात, डिफ्युजन. डिफ्युजन क्रिया होण्यासाठी कुठल्याही मीडियमचे, म्हणजे कुठलाही मीडियम चालतो, त्याला लिक्विड मीडियमचीच गरज नाही, पण ऑस्मोसिससाठी लिक्विड मीडियमचीच गरज आहे फक्त. असं एक घटक सांगितलं, तशा सगळ्या घटक तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या. श्वसनाची रिएक्शन 6H12O6 प्लस 6O2, ह्याच्यापासून 6CO2 6H2O आणि 38 ATP तयार होतात. ते ऑक्सिजनच्या उपस्थितीत ही रिएक्शन घडते. ऑक्सिजन नसेल तर मग क्रेब्स सायकल, ग्लायकोलिसिस, ह्या दोन्ही पण प्रोसेस समजून घ्या. ह्या दोन्ही प्रोसेस महत्वाचे आहेत, क्रेब्स सायकल, ग्लायकोलिसिस. या रिएक्शनच्या फॉर्म्युल्यावर किती ATP तयार होतात, ती प्रोसेस कशी आहे त्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर तिसरी संस्था आहे पचन संस्था. पचनामध्ये एलिमेंटरी कॅनल म्हणजे मुखापासून जी क्रिया चालू होते त्यामध्ये टायलिन सारखे विक्रम मिसळले जातात आणि अन्नाचं पचन म्हणजे ग्लुकोजचं विघटन तर जिभेपासूनच चालू होतं. तिथून मग पुढं ऍसिडिक मीडियम असतं जठरामध्ये आणि त्याच्या खाली इंटेस्टाईनमध्ये अल्कलाइन मीडियम असतं आणि त्याच्यानंतर बाईल ज्यूस वगैरेमुळे काय होतं, इमोल्सिफिकेशनची प्रोसेस होती. म्हणजे फॅट जे आहे त्याचं रूपांतर डिसिग्रेट होऊन एनर्जीमध्ये होतं. तर त्या सगळ्या गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टी पचन होते, ह्या सगळ्या गोष्टी पचन संस्थेत बघायचं. प्रत्येक पचन संस्थेचं काय काम आहे आणि कुठले एन्झाईम्स कुठे सिक्रेट होतात, म्हणजे कुठले विक्रय कुठं रिलीज होतात, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात. आणि कुठल्या गोष्टीचं पचन कुठला भाग करतो ह्या गोष्टीवर एक लक्ष द्यायचं पचन संस्थेत. त्यानंतर चौथा भाग आहे रुद्राभिसरण संस्था. रुद्राभिसरण संस्था ह्याला वस्क्युलर सिस्टीम किंवा हृदय ह्या संबंधी सगळ्यात जास्त अभ्यासला जातो. ह्याच्यामध्ये मुख्य भाग हृदय आहे. त्यामध्ये हृदयाचे 4 भाग, 4 कप्प्याचं हृदय आहे माणसाचं. त्याच्यामध्ये वरचे ऑरिक्युल, खालचे वेंट्रिकल्स, 2 ऑरिक्युलमध्ये कुठल्या टाईपचं ब्लड असतं, डाव्या साईडला डिऑक्सिजनेट, उजव्या साईडला ऑक्सिजनेट का त्याच्या उलट आहे ते बघून घ्या. म्हणजे कसं असते, येताना कसं येते, जाताना कसं जाते. एओर्टा म्हणजे आर्टरीज आणि वेन्स ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे, आर्टरीज मध्ये शुद्ध रक्त असतं, वेन्स मध्ये अशुद्ध रक्त असतं. पण जे पल्मोनरी आर्टरीज आणि पल्मोनरी वेन्स आहेत, पल्मोनरी म्हणजे काय, फुफ्साकडे जाणारे, हृदयाकडून फुफ्साकडे, तुम्हाला मगाशी मी दाखवलं होतं ती सॅक. तर ते जे धमनी आलेले म्हणजे निळ्या कलरची होती ती काय होती, ऍक्च्युली कशापासून तयार झालेली होती, ती आर्टरीज पासून तयार झालेली होती. म्हणजे डिऑक्सिजनेट असून सुद्धा आर्टरीज आहे, कारण ती पल्मोनरी आर्टरीज आहे. पल्मोनरी आर्टरीज जी येते ना हृदयाकडून फुफ्फुसाकडे, ते उलट रक्त वाहते, म्हणजे ते अशुद्ध रक्त घेऊन जाते. आणि फुफ्फुसाकडून जे हृदयाकडे येते ते जो वेन असते, म्हणजे त्याला आपण शिर म्हणतो, ते शिर शुद्ध रक्त घेऊन येते आणि शरीरात त्याचे उलट कार्य घडतं. धमन्यामध्ये शुद्ध रक्त वाहतं आणि शिरामधून अशुद्ध रक्त वाहतं. तर या गोष्टी बघा. रुद्राभिसरण संस्थेमध्ये अजून AV नोड, SA नोड 2 टाईपचे पेसमेकर आहेत. पेसमेकर म्हणजे काय, हृदयाचं जे स्पीड आहे त्याला ते कंट्रोल करतात. तुम्ही ऐकलं असेल हृदयामध्ये ऑपरेशन करून पेसमेकर बसवलं, किंवा आता सध्या कृत्रिम पेसमेकर सुद्धा तयार झालेत. पेसमेकर काय करतं, इलेक्ट्रिकल इम्पल्स देतं, जे आपलं हृदय ते धगधग नाही करत, लबडब असा आवाज आहे.
ते पिक्चरमध्ये किंवा बॉलिवूडमध्ये धगधग असा शब्द वापरला जातो किंवा माधुरी दीक्षितला धगधग गरला असं म्हणलं जातं, पण ते ऍक्च्युली लबडब असा आवाज होतो आणि त्याचा विशिष्ट टाइम आहे. 72 ठोके पडतात ना, तर एक जे हृदयाचा एक ठोका पूर्ण होण्यासाठी 1 सेकंदापेक्षा पूर्ण कमी वेळ लागतो एक सायकल कंप्लीट होण्यासाठी. मग प्रत्येकाचा असा एक टाइम दिलेला आहे. म्हणजे हृदय ज्यावेळेस आकुंचन पावतो त्यावेळेस हृदयातलं रक्त पुढे पाठवलं जातं फुफ्फुसाकडे, आणि ज्यावेळेस प्रसरण पावतो त्यावेळेस शरीरातलं रक्त हृदयात घेतलं जातं. त्यावेळेस चारही कप्प्यामध्ये वेगवेगळं कार्य केलं जातं आणि एकमेकातलं रक्त मिसळू नये म्हणून. तुम्हाला ही माहित असेल, टाळी माहित असेल, आपण शेतात बऱ्याच ठिकाणी बघितलं टाळी म्हणतात त्याला. एका साईडनं पाणी आलं आणि परत पाणी गेल्यावर रिटर्न पाणी जात नाही, अशी पाण्याच्या पाईपला टाळी असते ना, अशी टाळी म्हणजे अशी टाळी असते. अशी टाळी पाणी आलं की असं वर ओपन होतं ते, आणि पाणी जर गेलं की परत बंद होतं. झडप असते, झडप. हा, तशा टाईपच्या बायकस्पीड आणि ट्रायकस्पीड वॉल हृदयामध्ये पण आहेत. हे हृदय आहे ना, हृदयामध्ये अशा बायकस्पीड आणि ट्रायकस्पीड वॉल आहेत. म्हणजे असं जो विभाग होतो तर रक्त मिक्स होत नाही एकमेकात, म्हणजे एकाच साईडनं फ्लो होतं, सिंगल साईड डायरेक्शननं रक्त फ्लो होतं. तर ते सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या फक्त हृदयाचे भागच बघायचे नाही तर या प्रोसेस पण बघायच्यात. एवढं फक्त मला सांगायचं तुम्हाला कशा प्रोसेस होतात त्या हृदयामध्ये. त्याच्यानंतर पुढचा आहे 5वी संस्था, उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्थेमध्ये मेन कार्य आहे किडनीचं. किडनीचा शेवटचा घटक कुठला आहे? लास्ट युनिट ऑफ किडनी म्हणजे फंक्शनल युनिट ऑफ किडनी नेफ्रॉन्स. नेफ्रॉन्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी घडतात त्यामध्ये बोमन कॅप्सूल म्हणजे बोमन संपुट, टीसीटी बीसीटी म्हणजे कुठं कुठल्या गोष्टीचं ऍब्सॉर्प्शन होतं आणि कुठं कुठले क्षार सोडले जातात आणि घेतले जातात या सगळ्या गोष्टी. आणि बोमन कॅप्सूल मध्ये काय घडतं ह्या सगळ्या तुम्ही 11वी 12वी मधल्या पुस्तकातून बघायच्यात, कारण हे आपल्या स्टेट बोर्डात तेवढं असं दिलेलं नाही आणि ह्याच्यात नेफ्रॉनवर पण बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ह्या 5 संस्था तर आहेत ते कमीत कमी तुम्ही तिथनं करा. ह्या 5 संस्था स्टार करा आणि ह्या 11वी 12वीच्या पुस्तकातून वाचायचे असं लिहून घ्या. हे 5 संस्था 11वी 12वीच्या पुस्तकातून. राज्यसेवेसाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. राज्यसेवेचे जे 24 दुनी 48 मार्क आहेत त्यातले बराचसा भाग ह्याच्यातनं कव्हर होणार आहे. 48 पैकी जवळपास 20 ते 25 मार्क फक्त बायोलॉजी मधून येणार आहेत आणि त्यातले 5 ते 6 प्रश्न या घटकावर असणार आहेत. म्हणजे मानवी संस्था आणि वर्गीकरण. वर्गीकरणावर 1 ते 2 प्रश्न कंटिन्यू यायलेत. वर्गीकरण एवढं सोपं आहे, जर वाचलं तुम्ही तर परत वाचायची गरज नाही. एक प्राणी लक्षात ठेवला तर त्याच्यावरनं तुम्ही सगळा अंदाज लावू शकता. त्यामुळे वर्गीकरण व्यवस्थित करा. वर्गीकरण सगळ्या बायोलॉजीचा बेस आहे. वर्गीकरण समजलं तरच पुढच्या गोष्टी लवकर समजतात तुम्हाला, कारण तशी गोष्ट काय आहे आणि तसं काय डेव्हलप होत गेलं. निसर्ग काय केलंय म्हणजे निसर्गाचा नियम आहे फिटेस्ट विल सर्वाइव्ह, आणि जो स्वतःमध्ये बदल करत नाही तो नष्ट होतो. आपल्यामध्ये पण स्वतःला बदल न करता तुम्ही प्रिलिमचा अभ्यास नाही केला तर मग मेनसाठी तुमचं अस्तित्व राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळं अस्तित्व तुमचं वर्षभराचं टिकवायचं असेल तर आता प्रिलिमचा अभ्यास व्यवस्थित करा. ज्याचा चांगला अभ्यास असेल तोच प्रिलिम पास होणार आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्या भागावर जास्त लक्ष द्या. आणि सायन्स आणि सीसॅट या 2 गोष्टीला कधीच दुर्लक्ष करू नका. जर या 2 गोष्टीला दुर्लक्ष केलं आणि बाकीमध्ये आउट ऑफ आउट जरी मार्क पडले तरी तुम्हाला कोणच पास करू शकत नाही. प्रजनन संस्था. प्रजनन संस्थेमध्ये आधी रेफरन्स दोन्हीचा पण बघायचा, म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन. त्याच्यामध्ये वेगवेगळे वनस्पतीमध्ये भाग आहेत. अभिषेचन म्हणजे पार्थेनोजेनेसिस, त्याच्यामध्ये काय होतं फलन न होता म्हणजे अंडपेशीचं फलन न होता नवीन सजीव तयार होतो. त्यामध्ये तुम्ही मधमाशा बघितला असेल, त्याच्यामध्ये ज्या कामकरी माशा आहेत ते त्या प्रकारे तयार होतात. त्यासोबतच अननसामध्ये सुद्धा पार्थेनोकार्पिक फ्रूट आहे. आणि त्यानंतर बडिंग माहिती आहे, बडिंग मध्ये एक बड तयार होतो, त्यानंतर तो तुटतो, मुकुलायन म्हणतात त्याला, आणि त्यापासून नवीन जीव तयार होतो. ते सुद्धा अलैंगिक प्रजनन आहेत. अशा अलैंगिक प्रजनाचे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते पण बघायचे. त्यानंतर लैंगिक प्रजनन आणि त्यानंतर मानवातलं कशी प्रोसेस होतो, म्हणजे फॅलोपियन ट्यूब पासून ते गर्भाशयामधलं कुठलं काम आहे आणि कुठलं हार्मोन सिक्रेट होतं. सगळ्यात महत्त्वाचं हार्मोन आहे. त्याच्यावर 1 लाइनर क्वेश्चन येतं, म्हणजे ऑक्सिटॉक्सिन कधी असतं, प्रोलॅक्टिन कधी असतं, म्हणजे मातेस दूध तयार करण्यासाठीचं प्रोलॅक्टिन हे हार्मोन आहे. ते सगळ्या प्राण्यात प्रोलॅक्टिन नावाचं हार्मोन असतं. त्यानंतर लुटेनायझिंग हार्मोन हे मिनिस्टर सायकलच्या टायमाला लुटेनायझिंग हार्मोन असतं. ह्या सगळ्या गोष्टी जोड्या लावायला सुद्धा विचारू शकतात तुम्हाला, किंवा 1 लाइनर क्वेश्चनला सुद्धा विचारू शकतात. त्यामुळं ग्रंथी वाचताना प्रजनन संस्था त्याच्याशी रिलेट करायचं.
कारण सगळ्या गोष्टी हार्मोनवर डिपेंड आहेत. मेल हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन आणि फिमेलमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे 2 हार्मोनचं कार्य. हे सगळं व्यवस्थित बघा, डिटेलमध्ये बघा. त्याच्यानंतर तुम्ही ग्रंथी संस्था बघितलं तर अजून चांगलं राहील, किंवा ह्या दोन्ही चॅप्टर एकत्रित वाचा, म्हणजे एका दिवशी वाचा, म्हणजे तुम्हाला एकमेकाशी रिलेट असलेल्या गोष्टी समजतील. ग्रंथी संस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड, त्याला आपण राणी ग्रंथी असं पण म्हणतो. त्यानंतर थायरॉइड ग्लँड आणि शरीरातल्या वेगवेगळ्या बाकी सोमॅस्टेटेशनचं कार्य काय. त्याच्यानंतर थायरॉइडमधनं कुठलं सिक्रेट होतं, इन्सुलिन कशासाठी काम करतं. त्यानंतर इन्सुलिन कुठलं सिक्रेट होतं, बीटा सेल ऑफ लँग्रेन्स म्हणजे कुठं सिक्रेट होतं इन्सुलिन माहित आहे, स्वादुपिंडात सिक्रेट होतं. आधीच्या काळात ज्यावेळेस इन्सुलिन तयार म्हणजे द्यावं लागायचं मधुमेहाची, ज्यावेळेस म्हणजे आधी पण मधुमेह होत होता आधीपासून, पण माणसाला या गोष्टीचा शोध लागला नव्हता की इन्सुलिनमुळे मधुमेह म्हणजे इन्सुलिनच्या उत्पन्न न होण्यामुळे मधुमेह होतो. या गोष्टीचा शोध लागला नव्हता. ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस कृत्रिमरित्या जे तयार, आता इकोली बॅक्टेरिया किंवा कुठल्या तरी बॅक्टेरियामध्ये तो जीन इन्सर्ट करून जीन टेक्नॉलॉजीमध्ये शक्य झालंय मोठ्या प्रमाणात इन्सुलिन तयार करायचं, पण त्या काळात शक्य नव्हतं. तर त्यावेळेस घोड्याच्या स्वादुपिंडापासून फिल्टर करून इन्सुलिन मिळवलं जायचं. त्यावेळेस खूप जास्त किंमत होती त्याची. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये वगैरे बघितलं तर युट्यूबवर बऱ्याच गोष्टी त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट बघायला मिळतील. कधी कधी वेळ मिळाला तर अशा या बायोलॉजी संबंधित सुद्धा इंटरेस्टिंग फॅक्ट बघत चला. त्याच्यामधून तुमच्या सिलेबसला त्या गोष्टी लिंक करता येतील आणि ज्या गोष्टी बघितल्या त्या आपण लवकर विसरत नाही, त्यामुळे ते चांगले लक्षात राहतील. त्याच्यानंतर आहे त्वचा संस्था, त्वक संस्था. त्वचा संस्थामध्ये काय, घर्मग्रंथी ज्याच्यापासून घाम सिक्रेट होतो. त्यानंतर सिबस्कस ग्लँड. सिबस्कस ग्लँड म्हणजे काय, ह्याच्यामधून ऑइली सबस्टन्स म्हणजे हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावर जास्त तेल येतं, काय येतं तर एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतं. म्हणजे आपली चेहरा जो आपण वॅसलिन का लावतो, उलतंय ना म्हणजे त्वचा फाटते, तर ह्या नैसर्गिक गोष्टी सिबस्कस ग्लँड मधनं पण केल्या जातात. ह्याच्यामध्ये ऑइली सबस्टन्स तयार होतं आणि ऑइली सबस्टन्स बाहेर येऊन सिक्रेट होतं. आणि दुसरी गोष्ट आहे काय, पिंपल काय येतात तर 3 ते 4, त्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स सगळ्यात मोठं कारण आहे. त्यानंतर धुळीमध्ये जर चेहरा वगैरे बऱ्याच वेळेस म्हणजे ह्याच्यावरची घाण निघाल नाही. आता ह्या पार्टिकल काय कण आहे, हा कण जर ह्याच्यावर बसला तर ह्याच्यामध्ये जे ऑइली सबस्टन्स तयार होणार आहे त्याला बाहेर जायला जागा नाही आणि तो इथंच साठतो आणि तो फुगल्यामुळं इथं पिंपल तयार होतो. ही बेसिक प्रिन्सिपल आहे. आता ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण हे मानवाच्या सामान्य आयुष्याशी रिलेटेड गोष्टी आहेत. कॉस्मेटिक आणि अशा गोष्टी संबंधी प्रश्न येऊ शकतो आणि त्या संबंधी कुठला भाग संबंधित आहे शरीराचा असं पण विचारू शकतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टी मायन्यूट लेवलवर करा. ही त्वचा संस्था एकदम बारकी आहे. त्याच्यानंतर तशीच आहे लिम्फेटिक सिस्टीम म्हणजे लसिका संस्था. लसिका संस्था एक व्हाईट म्हणजे कलरलेस फ्लुइड सिक्रेट करते. ती कलरलेस फ्लुइड असते ते शरीरामध्ये जे होणारं इन्फेक्शन आहे त्याच्याविरुद्ध लढण्याचं काम करते आणि शरीरातले जे टाकाऊ पदार्थ आहे ते बाहेर नेण्याचं. म्हणजे जर समजा कुठं इन्फेक्शन झालं किंवा कुठली जखम झाली तर नोड असते लिम्फेटिक नोड, त्याच्यावर सूज येते, त्याच्यामुळं जिथं जॉईंट असते तिथं जास्त दुखतंय. जर समजा पायाच्या खाली जर जखम झाली तर बरोबर आहे, किंवा हाताच्या खालच्या बोटाला वगैरे मोठी जखम झाली, इन्फेक्शन जास्त दिवस राहिलं तरी लिम्फेटिक नोडवर सूज येते, त्यामुळं ते कोपऱ्यामध्ये दुखतंय. बरोबर आहे. तर त्या गोष्टी सगळ्या लसिका संस्थेशी रिलेटेड आहे. लसिका संस्था एकदम सगळ्यात लहान संस्था आहे, त्यामुळे त्याच्या 1, 2, 4 फॅक्च्युअल गोष्टी आहेत, तेवढ्या फॅक्च्युअल गोष्टी बघून घ्या. त्याचं काम काय, ते कुठं कुठं असतंय आणि ते कसं काम करतंय एवढंच. त्यानंतर 10वी संस्था आहे ती इंद्रिय संस्था. इंद्रियामध्ये काय, नाक, कान, घसा, त्वचा, जीभ. तर ह्याच्यामध्ये चवीचा प्रकार कुठला कुठला आहे, नवीन चवी कुठल्या आहेत. तिखट ही चव नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यासोबतच नवीन कुठल्या चवी आहेत त्या म्हणजे त्या लिस्टमध्ये बघा विकिपीडियामध्ये टाइप्स ऑफ टेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी सर्च करा म्हणजे तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टीची माहिती मिळून जाईल. त्यानंतर वोकल कॉर्ड, आपण जो बोलतो म्हणजे कोयला पिक्चर बघितला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये शाहरुख खानमध्ये तो कोळसा घातल्यानंतर त्याचा वोकल कॉर्ड म्हणजे वोकल कॉर्डचा जो बॉक्स असतो त्याला साऊंड बॉक्स म्हणतात, ते घशामध्ये असते आणि तिथे एक वोकल कॉर्ड्स असतात. ते वोकल कॉर्ड डॅमेज झाल्यानंतर
माणसाला बोलता येत नाही, किंवा नंतर ज्यांचा आवाज जातो कुठल्याही गोष्टीमुळे, तर ते लोकल कॉर्डमध्ये इन्फेक्शन झालं किंवा त्याच्यावर काय ताण आला किंवा ते वोकल कॉर्ड तुटल्या, डॅमेज झाल्या, तर आवाज कायमचा जाऊ शकतो. तर वोकल कॉर्ड म्हणजे काय, अशा नेमक्या तारा नाहीत, पण तुम्हाला प्रिन्सिपल सांगतो. जर कुठलीही तार असेल, जर ती छेडली तर त्याच्यापासून विशिष्ट आवाज तयार होतो. तर त्या आवाज तयार होण्याची क्रिया कशी असते, त्याच्या लांबीवर ती किती प्रमाणात ताणली गेलेली आहे. तुम्ही गिटार वाजवली असेल कोणी किंवा बघितलं तर असेल, ऋतिक रोशनच्या पिक्चर मध्ये तर बघितलं असेल ना गिटार, तर त्याच्यामध्ये काय असतं, तार छेडल्यानंतर विशिष्ट आवाज तयार होतो आणि प्रत्येक तारेपासून वेगवेगळा आवाज असतो, प्रत्येक तारेचा फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. तसंच पुरुषाच्या वोकल कॉर्डची लांबी 15 ते 20 सेंटीमीटर असते, स्त्रियांमध्ये ती कमी असते, पण स्त्रियांच्या आवाजाचा पिच पुरुषांपेक्षा जास्त असतो. ह्या सगळ्या गोष्टी फॅक्च्युअल आहेत. त्या फॅक्च्युअल गोष्टी एकदा बघून घ्या, इंद्रिय संस्थांमध्ये त्या गोष्टी येतात, त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत आधी पण. त्यानंतर 11वी संस्था आहे शेवटची, अस्थि संस्था, आणि त्यासोबत स्नायू संस्था पण येते, अस्थि आणि स्नायू. अस्थि स्नायूमध्ये सगळ्यात मोठं हाड कुठलं आहे, छोटं हाड कुठलं आहे, कुठल्या भागात कुठलं हाड असते, आणि हाडांची नावे म्हणजे मॅन्डिबल जबड्यात असते, ते सगळ्यात जास्त मजबूत आहे. पायामध्ये फिमर असते, फॅलेंजेस असतात, मेटाकार्पेल म्हणजे हातात जे असणार आहे ते, म्हणजे हातामध्ये कुठले कुठले हाड आहेत, किती हाड आहेत आणि कुठल्या भागात कुठलं हाड आहे, हे सगळं बघायचं त्याच्यामध्ये. उलना हातामध्ये असलेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा डिटेलमध्ये. ह्या 11 संस्था जर केल्या ना, तीन तरी प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होतील. राज्यसेवेमध्ये 4 प्रश्न येतील आणि कंबाईनमध्ये 2 ते 3 प्रश्न. तिकडे 4 प्रश्न म्हणजे 8 मार्क आणि कंबाईनमध्ये 3 ते 4 मार्क ह्याच्यावर येणार आहेत, ह्याच्या संबंधी येणार आहेत. घेतलं सगळ्यांनी लिहून? ह्यातले हे 5 चॅप्टर आहेत ते कुठून करायचे? 11वी 12वी मधून बघायचे ते, बाकी सगळे 8वी ते 10वी मधून. इथं आपला जीवशास्त्रामधला बायोलॉजी हा घटक संपलेला आहे. आता आपण थोड्या वेळानंतर अर्थशास्त्र चालू करू. यानंतर आपण पुढचा टॉपिक बघणार आहे राज्यव्यवस्था. जे 7 घटक आहेत त्यातला एक घटक आहे राज्यव्यवस्था. ह्याला राज्यशास्त्र म्हणण्यापेक्षा नागरिक शास्त्र किंवा राज्यव्यवस्था म्हणलेलं जास्त योग्य राहील, कारण राज्यशास्त्र ही एकदम ब्रॉड कन्सेप्ट आहे. त्यामधला हा राज्यव्यवस्था भाग आहे, म्हणजे त्याला आपण पॉलिटी म्हणतो. ह्याच्यामध्ये शासन व्यवस्था, त्यानंतर पार्लमेंट, संसदेची निर्मिती आणि पंचायत राज हे घटक आपल्याला सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत. सिलेबसमध्ये या घटकाचा आपल्याला फक्त नावं दिलेले आहेत, त्याच्यावर आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा. सिलेबसमध्ये फक्त संविधानाची निर्मिती एवढंच फक्त उल्लेख आहे. त्याच्यामध्ये संविधान कसं तयार झालं आणि संविधानाची निर्मिती होताना कुठल्या कुठल्या समित्या होत्या, इथपर्यंत सगळ्या गोष्टी बघायच्यात. तर आपण एक एक पॉईंट बघूया त्यातला. सुरुवात कुठून होते संविधानाची? तर संविधान संस्था किंवा संविधान निर्मिती. तर हा टॉपिक सगळ्यात चांगला दिलेला आहे अभयसिंह मोहिते सरांच्या ज्ञानदीपचं पुस्तक आहे. आता निळ्या कलरमध्ये आलेलं आहे ते अभयसिंह मोहिते सरांचं पुस्तक. त्याच्यामध्ये संविधान निर्मिती एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. संविधानाच्या ज्या ज्या समित्या होत्या, जर तुम्हाला ओरिजिनल टेक्स्ट वाचायचं असेल त्याचा, तर मग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सुभाष कश्यप सरांचं पुस्तक आहे.
सुभाष कश्यप सरांचे 2 पुस्तक आहेत, आवर पार्लमेंट आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मेन्शन केल्या आहेत. आणि आपली संसद किंवा आवर पार्लमेंट हे सुद्धा एकदम चांगलं पुस्तक आहे. आणि त्या दोन्हीचे सुद्धा मला वाटतंय मराठी ट्रान्सलेशन आता उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळं आत्ता वेळ जर असेल तर तुम्ही डिटेलमध्ये वाचा, त्याच्यामध्ये बरेच इंटरेस्टिंग फॅक्ट सांगितलेले आहेत. म्हणजे कुठल्या एखाद्या, म्हणजे तुम्हाला एक प्रश्न आठवत असेल, राज्यसभेला आला होता ज्यावेळेस संविधान सभेत घटना मंजूर होत होती, त्यावेळेस बाहेर पाऊस पडत होता आणि तो एक शुभ शकुन होता. तर तसं मेन्शन त्यामध्ये केलेलं आहे. अजून एक दिलेलं आहे की सभापतीने एकदा निर्णय देता हसत होते आणि ते खाली पडता पडता त्यांनी त्याच्यावर निर्णय दिला, तर ते खुर्चीवर बसलेले नव्हते. तर खुर्चीवर न बसता दिलेला सभापतीने निर्णय ग्राह्य आहे का नाही, हा प्रश्न ज्यावेळेस संसदेत उपस्थित झाला होता त्यावेळेस संसदेच्या कार्यप्रणालीनुसार तो नियम ग्राह्य धरला. तर अशा इंटरेस्टिंग फॅक्ट त्यामध्ये दिलेले आहेत. आता सध्या तुमच्याकडे वेळ आहे, या महिन्यात तुम्ही ही गोष्टी वाचून घेऊ शकता. आपली संसद आणि आवर कॉन्स्टिट्यूशन ट्रान्सलेशन आहे का नाही मला माहित नाही, पण ते जरा बघा तुम्ही. जर असेल तर चालते, चांगलीच गोष्ट आहे. जर नसेल तर इंग्लिशमध्ये वाचलं तरी पण भाषा एकदम लुसिड आहे. तर संविधान निर्मिती त्यामधून बघायचं. आणि शेवटी जर तुम्हाला दुसरं काय वाचायचं नसेल तर शेवटी आपलं अभयसिंह मोहिते सरांचं ज्ञानदीपचं पुस्तक आहेच. ते पुस्तक एकदम चांगलं आहे. लक्ष्मीकांत सरांच्या जोडीला हे पुस्तक तुम्ही केलं तर या घटकावर जास्तीत जास्त तुम्हाला मार्क मिळवता येतील. जर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल आणि लक्ष्मीकांत सरांचं वाचत असाल तर दोन्हीपैकी कुठलं तरी एकच वाचा. माझ्या मते लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जास्त चांगलं राहील आणि जास्त आपल्या रिलेटिव्ह राहील मेन्ससाठी सुद्धा पुरत. कारण मेन्सचे प्रश्न थोडे अवघड होणार आहेत. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक व्यवस्थित वाचलं तर त्या गोष्टी तुम्हाला जास्त उपयोगी पडतील. संविधान निर्मितीनंतर आपले जे घटनेत आहेत ते संविधान निर्मितीमध्ये समित्या सगळं चालू आहे. ह्याच्यामध्ये संविधान निर्मिती आणि रचना, समितीची कशी रचना होते, सदस्य कसे निवडले गेले होते, प्रांतातर्फे निवडले गेले होते, अप्रत्यक्ष मतदान पद्धती होती. पण असं म्हटलं जातं की 1952ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या ऍक्च्युअल, त्यावेळेस बरेच संविधान सभेचे सदस्य परत निवडून आले आणि काँग्रेसला सुद्धा मोठं बहुमत भेटलं. म्हणजे ते काय निदर्शक आहे, ही संविधान सभा जरी अप्रत्यक्ष पद्धतीने निवडली गेलेली असली तरी पण त्याला लोकांचा पूर्ण पाठिंबा होता. या गोष्टी सिद्ध कधी झाल्या, संविधान लागू झाल्यानंतर 2 वर्षांनी 1952ला ज्यावेळेस पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली त्यावेळेस संविधान सभेतले बरेचसे सदस्य मोठ्या बहुमताने किंवा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. याचा अर्थ काय, संविधान सभेला लोकांचा पूर्ण पाठिंबा होता. त्यानंतर संविधानाचे स्रोत, स्रोत मध्ये काय करायचं, राज्यपालाविषयी ज्या ज्या तरतुदी आहेत म्हणजे आधी वाचायचं त्यामध्ये जसं दिलंय तसं, आणि शेवटी आपला एक चार्ट तयार करायचा. आणीबाणीविषयी 2 तरतुदी आहेत. मूलभूत हक्क रद्द करण्याविषयी कोण सांगताय, वायमर जर्मनीचं. पण आणीबाणीची जी तरतूद आहे किंवा सगळी रचना आहे ती 1935च्या कायद्यानुसार घेतलेली आहे. म्हणजे एका गोष्टीवर 2 कन्फ्युजन होऊ शकतात. त्याच्यामुळे आणीबाणी संबंधीच्या ज्या गोष्टी असतील ना ते पुढे मेन्शन करायच्या. त्यासोबतच राज्यपालाचं पद आणि राज्यपालाची निवडणूक ह्याविषयी वेगवेगळ्या तरतुदी आहेत. राज्यसभेची पद्धत आणि राज्यसभाची रचना आणि राज्यसभेमध्ये 12 सदस्य निवडणे ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी कन्फ्युजन करू शकतात. तर पॉलिटीमध्ये काय जास्तीत जास्त कन्फ्युजन कमी करण्यावर लक्ष द्यायचं, कारण सिलेबस आपला लिमिटेड आहे. तेवढं वाचलं तर त्यामधूनच प्रश्न येणार आहेत. सगळ्यात जास्त प्रिसाइज आणि सगळ्यात जास्त प्रेडिक्टेड विषय पॉलिटी आहे. फक्त त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरनं चुकवलं जात आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला चार्ट केलं पाहिजे. जर तुम्हाला नोट्स काढायचा कंटाळा असेल तर कमीत कमी तुम्ही त्या पुस्तकाच्या म्हणजे ज्या पुस्तकाला अंडरलाईन करतात त्याच्यावर अशा फॅक्ट्स गोष्टी म्हणजे ज्या आपल्या पुढं कन्फ्युजन उभा करू शकतात. वाचताना तुम्हाला समजतंय ना, त्या वरच्या साईडला लिहून काढायचे एकदा. जर तुम्ही तशा लिहून काढल्या ना तर त्याच गोष्टीवर प्रश्न विचारायची शक्यता जास्त असते, ज्याच्यावर जास्त कन्फ्युजन होत आहे. आणि पेपर सेटरचा सुद्धा माइंडसेट काय असतो, कुठं चुकवता येईल ह्याच्यामध्ये सगळेजण आउट ऑफ आउट पाडतील ना. कारण लक्ष्मीकांत बरेच आपल्यातले मुलं आहेत 5-5 30-40 काय 50 वेळा वाचून झालेला असेल त्यांचा. काय गोष्टी ते डबल द्यायला सुद्धा चालू करतील जर समजा त्यांना समोर दिलं नाही पुस्तक तरी पण. मोरा वाळंबेचं पण तसंच आहे. हे 2 विषय असे आहेत, मराठी आणि पॉलिटी. ह्या दोन्हीची पण डिफिकल्टी लेवल वाढलेली काय दिसते, कारण हा विषय सोपा आहे. त्याच्यामुळे इथं ज्या आपल्याकडनं कॉमन चुका होतात त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं आणि जे अपवाद आहेत त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं. संविधानाचे स्रोत झाल्यानंतर संघराज्य, संघराज्याचे वैशिष्ट्ये आणि तुलना इतर संघराज्याशी हे एक बघायचं. त्यानंतर नागरिकत्व, संघराज्य आणि भारताच्या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत सुरुवातीच्या 1 ते 4 तरतुदी, म्हणजे कलम 1 मध्ये काय दिलंय ते कलम 3 मध्ये पर्यंत काय दिलंय, म्हणजे प्रदेश सामील करणं, बाहेरचा प्रदेश घेणं किंवा
दुसऱ्या देशाचा प्रदेश ॲक्वायर करणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये बघायचा. भारत प्रदेश म्हणजे युनियन ऑफ इंडिया. त्याच्यानंतर राष्ट्रपती. ह्याच्यामध्ये नागरिकत्व पण ह्याच्या सोबतच बघून घ्यायचं आधीच 11व्या कलमापर्यंत. त्याच्यानंतर राष्ट्रपती. उपराष्ट्रपती. ह्या दोन गोष्टी सोबत करायच्या. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती वाचला. आता असं का मी वाचायला सांगतोय, कारण ह्या सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत आणि त्याच्यानंतर पण फॅक्च्युअल गोष्टी येणार आहेत. कुठं? जे फिलॉसॉफिकल पार्ट आहे, म्हणजे फंडामेंटल राईट्स FR आणि DPSP. फंडामेंटल राईट आणि DPSP हे एका दिवशी करायचं आणि फंडामेंटल राईट आणि DPSP हे एका दिवशी करायचं. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे. क्रम लिहिताना असंच करायचं, पहिल्या दिवशी हे वाचलं तर दुसऱ्या दिवशी वाचायचं आणि तिसऱ्या दिवशी हा भाग वाचायचा. एका दिवसात सगळं पॉलिटी वाचून घ्यायचं नाही, कारण परत कन्फ्युजन होतंय. म्हणजे शेवटचे तुमचे 4-5 वेळा आधी वाचलं असेल तर चालतंय, पण नवीन जे आहेत त्यांच्यासाठी सांगालो मी. फंडामेंटल राईट आणि मार्गदर्शक तत्वे वाचताना सुरुवातीलाच सब कलम पाठ झाले पाहिजेत असा आग्रह नाही. सुरुवातीला तुम्हाला मेन कलम आहेत तेवढी जरी पाठ झाली तर बास. म्हणजे 12 आणि 32 हे 2-4 कलम, आणि समजा धार्मिक स्वातंत्र्य किंवा धर्माविषयी ज्या गोष्टी 25-26 आहेत, ह्या एवढ्या जरी 4 ते 5 कलम जरी फर्स्ट रिडिंग मध्ये लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे. त्यानंतर तुम्ही जर जसं जसं पुढचं रिडिंग वाढवत जाईल तसं तसं डिटेलमध्ये कलम आणि त्याच्यामधल्या बारकावे ह्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग सब कलम. 19 जे स्वातंत्र्य आहेत त्या स्वातंत्र्याच्या विषयीचे प्रत्येक कलमात अपवाद दिलेले आहेत. 7 होते ते आता 1 कमी केलंय ना. कुठलं कमी केलंय? प्रॉपर्टीचं. तर त्याच्यामध्ये अपवाद कुठले कुठले दिलेले आहेत, म्हणजे भाषणावर काय काय अपवाद आहे, कुठल्या परिस्थितीत अपवाद आहे, 2 ते 3 अपवाद दिलेले आहेत प्रत्येकाला. ते लक्ष्मी सरांच्या पुस्तकात पण आहे आणि अभयसिंह मोहिते सरांच्या पुस्तकात पण आहे. आणि आयोगानं आता त्या स्वातंत्र्यावर प्रश्न विचारण्यापेक्षा अपवादावर आणि सब कलमवर, म्हणजे सब कलम जो असतो सेक्शन 19(1), 19(2), 19(3) असे प्रश्न विचारायला चालू केलेत. त्यामुळे आपलं पण अभ्यास तेवढा डिटेलिंग ना, म्हणजे तेवढा गाढा अभ्यास आपला पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते वाचताना एकदम डिटेलमध्ये वाचायचे. आणि परीक्षेचा ज्यावेळेस शेवटचा दिवस असेल, म्हणजे शेवटच्या 2 दिवसात, तरी 1 ते 51 जर कलम हे व्यवस्थित वाचले आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास केला, 4 ते 5 तास लागतील तुम्हाला रिव्हिजन करायला, पण तुम्हाला 4 ते 5 मार्क 100% मिळणार आहेत. कारण ह्या गोष्टीला जास्त कन्फ्युजन होत आहे. 1 ते 51 कलम आहेत ना, परीक्षेच्या किमान 2 दिवसा आधीपर्यंत वाचून घ्यायचे, डबलदा रिव्हिजन करायचे. 51 1 ते 51 आणि 51 हे सगळे कलम शेवटच्या 2 दिवसात वाचायचीच, कारण 3 ते 4 मार्काचा फरक पडतोय. 2-1 मार्क आपले जातात FR आणि DPSP मध्ये किती जर अभ्यास केला तर, कारण आपले रिव्हिजन कमी पडते. कमीत कमी एवढे तर कलम वाचा, तुम्हाला 3 ते 4 मार्काचा वाढ 100% होईल. कारण 3 मार्क म्हणजे 4 मार्क आहेत, 3 चुकले तर 1 मार्क अजून जाते ना. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही परत बघा. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व हे म्हणजे 51 कलमेपर्यंत झाल्यानंतर मग राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पण सोबत केलंय. आणि दोन्हीमध्ये तक्ते पण तयार करायचे, त्यांचा कालखंड कुठला होता आणि कुठल्या उपराष्ट्रपतीनं पुढे राष्ट्रपती म्हणून भूमिका बजावली. एवढं जर लक्षात ठेवलं तर चालेल, कारण कुठल्याने नाही तर मग बाकीचे राहिलेले नाही. त्याचं उत्तर तसं आहे. मग काय करा, तुम्ही एक लिस्ट तयार करा, ज्या उपराष्ट्रपतीने पुढे राष्ट्रपती म्हणून भूमिका बजावली आणि त्यांचा साधारण कालखंड होता कोणता होता. आणि 2 राष्ट्रपती आहेत की त्यांचा पदावर असताना मृत्यू झालाय, जाकीर हुसेन आणि कोण होते? जाकीर हुसेन आणि फखरुद्दीन अली अहमद. दोघांचा कार्यकालादरम्यान किंवा कालावधी दरम्यान मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी पण बघून घ्या. त्यानंतर संसद येते. संसद विधानसभेला जोडून वाचायची. परत
संसद आणि विधिमंडळ. संसदेचे सगळे चॅप्टर ते डिवाइड करून दिलेले आहेत लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात पण आणि अभयसिंह मोहिते सरांच्या पुस्तकात पण. त्यामुळे ते तशाच पद्धतीने वाचा. आणि संसदेमधले जाणारी प्रक्रिया, त्याच्यामध्ये कुठल्या कलरचा पेपर कुठल्या गोष्टीसाठी वापरला जातोय ते सुद्धा डिटेलमध्ये दिलेलं आहे. किती प्रश्न विचारू शकतो सदस्य, त्यानंतर संसदेमध्ये वापरले जाणारे आयुध आहे, म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासाच्या दरम्यान कसं प्रक्रिया चालते, त्यानंतर लक्षवेधी, त्यानंतर स्थगन प्रस्ताव, अल्पसूचना प्रश्न हे कशा कशा पद्धतीने मांडले जातात, त्यानंतर नियम 377 अविश्वास प्रस्ताव कसा आणला जातो, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा शब्दामध्ये फिरवलेलं आहे. मागच्या 2 वेळा प्रश्न आला होता प्रिलिमला, त्यावेळेस अविश्वास प्रस्ताव हे कुठल्या गोष्टीत म्हणजे संसदेमध्ये आहे का नियमामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये बघा. अविश्वास प्रस्तावचा उल्लेख कुठल्या संसदेच्या नियमामध्ये आहे, सॉरी पार्लमेंटच्या नियमामध्ये म्हणजे संसद. विधिमंडळ, संसद जोडून विधिमंडळाचा अभ्यास करायचा, कारण ह्या दोन्हीमध्ये बऱ्याचशा गोष्टी कॉमन येतात. परत फक्त संसदेमध्ये लोकसभा आहे का राज्यसभा आहे, किती कलम आहे, 79 ते 81 दरम्यान लोकसभा, राज्यसभा आणि संसद आहेत. आणि परत इकडं 168 आणि 169 म्हणजे आधी विधानसभा आहे नंतर विधान परिषद आहे. इकडे उलट आहे. आपण लक्षात ठेवताना ह्याच्यासोबत त्या गोष्टी लक्षात ठेवतो, पण जर जोड्या लावायला विचारलं तर आपलं कन्फ्युजन होऊ शकतंय, कारण आपलं लॉजिक सरळ मार्गाने चालतंय ना, त्यामुळे अपवादाकडे लक्ष द्यायचं. अशा प्रत्येक गोष्टी दोन्हीमध्ये कंपॅरिझन करताना सुद्धा बघायच्या. तुमच्या वाचताना ज्या गोष्टी लक्षात येतील त्या लिहून घ्यायच्या आणि त्याच्यावर प्रश्न तयार होत असेल तर त्या तशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या, तरच तुम्ही जास्त मार्क पडू शकता. नाहीतर बरेच लोक आहेत त्यांना 7, 8, 9 मार्क पडतात पॉलिटीला, असे हजारो मुलं आहेत. पण काहीच मुलं आहेत त्यांना 12, 13 मार्क घेतात 15 पैकी. मग त्याच्यामध्ये जर जायचं असेल तर हे 4 मार्क काय आहेत व्हॅल्यू ॲडिशनचे आहेत, ते काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी करायला पाहिजे तुम्हाला त्यासाठी, बरोबर आहे. तर असं ॲनालिसिस पाहिजे तुमचं चांगलं प्रत्येक गोष्टीचं. आता मला वेळेअभावी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सांगता येणार नाहीत, त्यामुळे मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी सारख्या प्रमाणात बाकीच्या सगळ्या चॅप्टरला लागू होतील. मी एखादी गोष्ट सांगतोय प्रत्येक चॅप्टरमधली, तर तशी तुम्ही बघा, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला सापडतील. डिस्कशन करताना या विषयाचा सगळ्यात जास्त फायदा होतोय. डिस्कशन करताना फक्त त्या कलमाशी रिलेटेड राहायचं, बाकीच्या गोष्टी बाकीच्या त्यामध्ये येऊ द्यायच्या नाहीत. फक्त कलमाविषयी आणि अभ्यासाविषयी जर व्यवस्थित डिस्कशन केलं तर सगळ्यात जास्त फायदा पॉलिटी या विषयाला होतोय. विधिमंडळ झाल्यानंतर न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. ह्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार व्यवस्थित बघायचे. अभिलेख अधिकार, सल्लादायी अधिकार क्षेत्र म्हणजे सुरुवातीला प्रारंभिक, त्यानंतर वेगवेगळे त्यांचे अधिकार क्षेत्र आहेत, त्यासंबंधी जे जे कलम आहेत 131 पासून ते 137 पर्यंतचे जे कलम आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचे. 124 पासून सर्वोच्च न्यायालय चालू होते आणि 214 पासून उच्च न्यायालय. कारण काय, हा सेंटरमध्ये भाग येते, सेंटरच्या भागात येते आणि तो राज्याच्या भागात येते. त्यामुळे दोघींचे पण उच्च न्यायालय सेंट्रल राज्याला कनेक्टेड आहे आणि सर्वोच्च न्यायालय केंद्राच्या ज्या संसदेच्या ज्या कलम आहेत त्याशी कनेक्टेड आहे. पण न्यायालय व्यवस्था कशी आपली एकात्म आहे, म्हणजे राज्याचा खटला असू दे किंवा केंद्राचा खटला असू दे तो उच्च न्यायालयात पण सुनावला जाऊ शकतो. म्हणजे सगळी व्यवस्था आहे ती एकरी व्यवस्था आहे आपली. सिंगल लाईन आहे न्यायालयाची. जसं अमेरिकेत कसं आहे 2 कोर्ट आहेत, फेडरल कोर्ट आणि स्टेटचे कोर्ट वेगळे. स्टेट कायद्यावर स्टेटचे कोर्ट निकाल देणार आणि फेडरल कोर्ट संघ कायद्यावर निकाल देणार. पण आपलं कसं आहे, संघ कायद्यावर सुद्धा उच्च न्यायालय निकाल देऊ शकतात. आणि नंतर एल चंद्रकुमार खटल्यामध्ये काय सांगितलं, 1996-97 ला झालेला उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र अजिबात कमी करता येत नाही. कुठलंही न्यायाधिकरण असेल तर त्याला डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात अपील करता येणार नाही. जर उच्च न्यायालयात जाण्यात येण्याची संधी असेल तर, म्हणजे आधी उच्च न्यायालयात जायचं आणि मगच सर्वोच्च न्यायालयात जायचं. त्यामुळे 1997चा जो एल चंद्रकुमार खटला आहे तो सुद्धा या संबंधी महत्वाचा आहे. खटले त्या गोष्टीची आणि त्या चॅप्टरचे त्याच वेळीच करा, कारण ते चांगले लक्षात राहतील तुम्हाला. समजा नाही आठवलं तर एवढं तर लक्षात येईल की न्यायालयासंबंधी काय तर गोष्ट आहे, काहीच जर आठवलं नाही तर. त्यामुळे तुम्ही उत्तर बरोबर लिहू शकता. न्यायालयानंतर मग वेगवेगळे आयोग आहेत. त्याच्यामध्ये घटनात्मक आयोग, ह्याच्यावर जास्त करून कंबाईनला प्रश्न विचारले जातात. बिगर घटनात्मक आयोग आहेत, त्यामध्ये नॅशनल कमिशन ऑन ह्युमन राईट्स, मानवी हक्क आयोगासंबंधी एक प्रश्न आला होता फक्त. बाकीचे सगळे प्रश्न त्या घटनात्मक आयोगासंबंधीच आलेले आहेत.
घटनात्मक आयोगमध्ये कुठले कुठले आयोग येतात? सगळ्यात महत्त्वाचं कुठलं आहे? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे आहेत तसे घटनात्मक आयोग, पण त्यातल्या त्यात निवडणूक आयोग, वित्त आयोग, त्यानंतर जे SC ST साठी आयोग आहे, त्यानंतर OBC साठी आयोग आहे. आता सध्या घटनात्मक दर्जा भेटला OBC ला सुद्धा. हे सगळे घटनात्मक आयोग आहेत. घटनात्मक आयोग व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर महान्यायवादी, महाधिवक्ता हे दोन्ही सोबत करायचे. इकडे 76 तिकडे 148, दोन्ही कलम जवळपास सारखे आहेत, म्हणजे दोन्हीचे कार्य जवळपास सारखे आहेत. दोघांना पण संसदेत उपस्थित, म्हणजे ह्यांना संसदेत आणि महाधिवक्तांना विधिमंडळात आणि विधान परिषदेत, म्हणजे विधानसभेत आणि विधान परिषद, विधिमंडळाचे दोन्ही सभागृहात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. त्यांना समितीत सहभागी होण्याचा अधिकार आहे का? आहे. ज्या समितीत त्यांचा समावेश असेल त्याच समितीत सहभाग घेण्याचा अधिकार आहे. त्याच्याविषयी तुम्हाला फिरवू शकतात. त्यांना कोणत्याही समितीत भाग घेण्याचा अधिकार आहे. ते उत्तर बरोबर आहे चुकीचं आहे? चुकीचं आहे. ते ज्या समितीचे सदस्य आहेत फक्त त्या समितीत ते भाग घेऊ शकतात, म्हणजे कोणत्याही समितीत नाही. फक्त ज्या समितीचे सदस्य आहेत त्या समितीतच भाग घेऊ शकतात. पॉलिटीमध्ये प्रत्येक शब्दाला जास्त लक्ष द्यायचं आणि सगळ्यात जास्त लक्ष देऊन, म्हणजे सगळ्याच पेपर्स लक्ष देऊन सोडवायचा. त्यामध्ये पण सगळ्यात जास्त संशयवृत्ती, म्हणजे चुकलंय का, चुकवलंय का, कुठं फसवलंय का, ह्या विषयात ठेवायचे. हे 13, 14 किंवा 15 प्रश्न जे काय असतील ते सगळ्यात जास्त केअरफुली सोडवायचे. त्यामध्ये फक्त तुम्ही वाचताना कसं वाचताय ह्याच्यावर 2-3 प्रश्नचे मार्क डिपेंड आहे. तुम्ही चांगला अभ्यास करून पण चुकू शकता, कारण वाचताना थोडीफार चूक झाली तर संपलं. त्याच्यामुळे वाचताना पण एखादा गोष्ट जो फसवी दिलेली आहे त्याच्यावर गोल करून घ्यायचे. च असा शब्द असेल फक्त आणि च ह्या गोष्टीला गोल करायचं, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला जर चकवा दिलेला असेल तर तुम्हाला त्याच वेळेस लक्षात येईल. आणि आपल्याला ज्या गोष्टी 100% बरोबर आहेत, समजा असं प्रश्न असेल अ ब क, अ आणि ब, ब आणि क, फक्त क आणि वरीलपैकी सर्व. आता काय विचारलंय? योग्य ओळखा. तुम्हाला काय माहिती आहे? फक्त एक गोष्ट माहिती आहे आणि ही गोष्ट चुकीची आहे ती 100% माहिती आहे. ब विषयी काहीच माहित नाही किंवा कन्फ्युजन आहे. तिथं च किंवा फक्त काय वापरला असेल. फक्त हा 90% वेळेस चुकीचंच असते, फक्त किंवा च लावलेलं, पण 10% बरोबर पण असू शकते. पण तुम्हाला या दोनच गोष्टी माहिती आहेत, किंवा समजा एकच गोष्ट समजा माहित असेल आणि तुमचं नशीब चांगलं असेल तर अ आणि ब ह्यामध्ये अ योग्य आहे, पण ब विषयी काय माहित नाही. ब आणि क ह्याच्यामध्ये काय, ब आणि क योग्य आहे असं सांगितलं, पण अ तर योग्य आहे, त्यामुळे हा पर्याय कटला. म्हणजे इथं चूक करायची. पुढं कधी पण इथं टिक करायची नाही. टिक करताना अ ब क च्या इकडच्या साईडला करायची आणि ऍक्च्युअल जे ऑप्शन आहेत पर्याय उत्तराच्या खालचे आहेत 1 2 3 4 आहेत त्यालाच फक्त पुढे टिक करायचे. कारण गडबडीत काय होतंय, टिक जर तुम्ही इथं केले ना तर डायरेक्ट एक उत्तर लिहून टाकता. डबल तुम्ही ज्यावेळेस गोल करायला घेता आणि एकदा गोल केला विषय संपला. त्याच्यामुळं पुढं टिक करायची नाही, इकडच्या साईडला टिक करायचे. आता इथं आपण एलिमिनेशन करतोय. अ फक्त माहिती योग्य आहे, ह्याच्यामध्ये ब आणि क कटला, फक्त क पण कटला, वरीलपैकी सर्व पण असू शकते, अ आणि ब पण असू शकते. आता ह्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला दुसरं विधान माहीत असणं बरोबर आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुमचा एज्युकेटेड गेस सगळ्यात जास्त बरोबर जे वाटतं ह्या दोन्हीपैकी कुठला तर पर्याय निवडायचा. आणि दोन्हीपैकी ज्यावेळेस जास्त कन्फ्युजन असेल त्यावेळेस 60 ते 70% उत्तर वरीलपैकी सर्व असते. म्हणजे असं माझं लॉजिक आहे, ते बऱ्याच जणांचं लॉजिक असतंय. पण तुम्हाला ज्यावेळेस काही सुचत नाही आणि 2 उत्तरात कन्फ्युजन असेल आणि त्यापैकी एक वरीलपैकी सर्व असेल किंवा एकही नाही असेल तर त्यावेळेस वरीलपैकी सर्व सोबत जाणं कधीही चांगलं राहील. आणि समजा यामध्ये 2 उत्तर कटले तुमचे आणि हा फिक्स माहिती आहे 2, तर मग तुमचं उत्तर काय असणार आहे? अ आणि ब हा 100% तुमचा अभ्यासावरनं काढलेलं उत्तर आहे. तुम्ही ह्यामध्ये गेसचा काय प्रकार नाही. समजलं? एलिमिनेशन करताना तुम्ही असंच व्यवस्थित करा आणि उत्तर लिहिताना इकडे टिक करा आणि नंतर मग खाली पर्याय उत्तराला समोरच्या साईडला टिक करा. ह्याच्यामुळं सिली मिस्टेक तुमचे मिनिमाइज होतील. आणि सिली मिस्टेक करणं म्हणजे पापच आहे. अभ्यास करून आपल्याला स्वतःवरच अन्याय केल्यासारखं आहे. स्वतः अभ्यास करून फेल होताय तुम्ही. आता निवडणूक आयोग वगैरे सगळ्या गोष्टी इथं कव्हर झाल्या, महान्यायवादी महाधिवक्ता कव्हर झाला. आता शेवटी काय करायचं आपल्याला, तर सगळे जे अनेक्झर आहेत, अनेक्झर म्हणजे काय, परिशिष्टे, ते व्यवस्थित वाचून घ्यायचे. परिशिष्टे कुठं वाचायचे तर लक्ष्मीकांत सरांचे शेवटचे जे परिशिष्ट दिलेले आहेत.
काय 30-32 आहेत वाटतं जवळपास, मोठेच आहेत, म्हणजे बरेच पान आहेत त्यामध्ये. तर ते सगळं वाचायचे आणि परत शेवटचा भाग आहे ते जास्तीत जास्त MCQ सोडवायचे. तर हे जर व्यवस्थित केलं तुम्ही तर पॉलिटीला तुम्हाला जवळपास 70 ते 80% मार्क येतील. पुस्तकं वाचताना व्यवस्थित घ्या. तुम्ही वाचताना 2 पुस्तकं सांगितली तुम्हाला, लक्ष्मीकांत सरांचं आणि अभयसिंह मोहिते सरांचं पुस्तक, दोन्ही पुस्तकांची जोड द्या, मार्क तुमचे मॅक्झिमाइज होतील. इथं पॉलिटी संपलाय, त्यानंतर आपण थोड्या वेळानं बोला. हा सॉरी, पंचायत राज एक सांगायचं राहिलं. पॉलिटीला पंचायत राज एखाद्या प्रश्नाला आहे. पंचायत राज विषयी कोणाला जर शंका असेल तर त्याच्याविषयी तुम्ही प्रश्न पण विचारा. ह्याचा आपण पंचायत राज घेऊया. पंचायत राज हा वेगळा विषय दिलेला असल्यामुळे पंचायत राजवर जवळपास 4 ते 5 प्रश्न आहेत. फक्त राज्यसेवेला एखादा प्रश्न येतो. पंचायत राज वाचताना 3 भाग करायचे त्याचे. पहिला भाग कुठला? पंचायत राजचा जो कलम आहे ते कलमे आणि समित्या. पहिला भाग, दुसरा ग्रामीण आणि तिसरा नागरी. ह्या तिन्ही संस्था. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे ते ग्रामीणला आहे. 70% प्रश्न ग्रामीणवर येतात, म्हणजे ग्रामपंचायत त्यातल्या त्यात. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, त्यामध्ये सगळ्यात जास्त पार्ट ग्रामपंचायतीवर फोकस केलेला आहे. आणि समित्या वाचताना तुम्ही आहे ना, समितीवर फक्त एकदाच बहुतेक एकच प्रश्न विचारलेला आहे, ती पण महाराष्ट्राच्या समिती संबंधी. त्यामुळं समित्याकडे लक्ष द्या. फक्त समित्या कुठल्या गोष्टीसाठी नेमल्यात आणि त्याच्या 1 ते 2 गोष्टी लक्षात ठेवा, कारण सगळे लक्षात ठेवायला गेलं तर तुमच्या विसरून जातील. दुसऱ्या वेळेस वाचताना म्हणजे ज्यावेळेस तुमचा चांगला अभ्यास होईल त्यावेळेस 3 ते 4 गोष्टी लक्षात ठेवा, पण त्यापेक्षा जास्त काय लक्षात राहणार नाही. आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर कन्फ्युजन होईल. त्यामुळे बलवंतराय मेहता समिती असू दे, ते शेवटची कुठली समिती LM संघवीपर्यंत, सगळ्या समित्यातल्या 3-4 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. त्यामध्ये केंद्राच्या समित्या वर ठेवायच्या आधी. बलवंतराय, अशोक मेहता, LM सिंघवी समिती. त्यानंतर राज्याचे जे पहिली समिती कुठली आहे? वसंतराव नाईक समिती. त्यांच्यापासून म्हणजे बेसिक आपले जे स्ट्रक्चर आहे पंचायत राजचं ते वसंतराव नाईक समितीवर आहे. त्यानंतर बोंगीरवार समिती, PB पाटील समिती. आयोगानं फक्त PB पाटील समितीवर आतापर्यंत कंबाईनला प्रश्न विचारला 2014 ते 19 दरम्यान. त्यामुळे समितीकडे लक्ष द्यायचं, फक्त कशासाठी आहे तेवढं बघायचं. कलम मात्र डिटेलमध्ये करायचं. कलमे करताना काय करायचं? दोन्हीच्या जोड्या लावायच्या, झेड, D आणि T असंच लिहायचं. लिहिताना DT लिहायचं, DT. आणि पुढे लिहायचं काय? आरक्षण. एक उदाहरण सांगलो मी तुम्हाला. IY आयोग, वित्त आयोग, ZIY. म्हणजे आय कशासाठी असणार आहे? ग्रामीण पंचायत राजसाठी. आणि वाय कशासाठी असणार आहे? नागरी पंचायत राजसाठी. हा, हे असं जर केलं तर तुम्हाला एकदम जास्त चांगलं फायदेशीर राहील. ZX. या सगळ्या गोष्टी तुम्ही तिकडं आहे अशा फॉलो करा. आणि तसं जर केलं तर तुम्हाला डबल पाठांतर करायचं सुद्धा गोष्ट सोपी राहील. आणि समजा एखादा प्रश्न विचारला तर ZD हा ग्रामीण पंचायत राजच्या आरक्षणासंबंधी आणि ZT हा नागरी पंचायत राजच्या आरक्षणासंबंधी आहे. तर दोन्ही विधानं बरोबर आहेत, कारण तुम्ही ZT एकदमच अभ्यास केलेला आहे. असं जर सोपं केलं तर जास्तीत जास्त तुमच्या लक्षात राहील. हा, अशा ट्रिक्स वापरा तुम्ही. सगळ्या कलमाच्या अशा करून घ्या. किशोर लवटे सरांचं पण वापरा, नाहीतर कोळंबे सरांचं पण वापरा. आणि अजून एक दुसरं आहे, त्याच्यामध्ये पूर्ण माग नकाशे दिलेले आहेत. निळ्या कलरचं पुस्तक आहे, त्यांचं नाव काय? पंचायत राज विषयी मी तुम्हाला युट्यूबच्या खालच्या लिंकमध्ये ते नाव, ज्यावेळेस व्हिडिओ येईल त्यावेळेस खालच्या लिंकमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं नाव देतो. त्यांचं एक पुस्तक चांगलं आहे. ते पुस्तक सगळ्यात जास्त विकलं जाते, पण ते तलाठीसाठी जास्त वापरलं जाते. राज्यसेवा आणि कंबाईनचे मुलं जास्तीत जास्त वापरत नाहीत. माझ्या 1-2 महिन्यापूर्वी ते बघण्यात आला होता, त्याच्यामध्ये त्यांनी नकाशे व्यवस्थित दिलेले आहेत. त्यामुळे मी ते डिस्क्रिप्शन लिंकमध्ये व्हिडिओच्या त्या पुस्तकाचं नाव देईल, तो पुस्तक तुम्ही बघा. आणि कमीत कमी ते पुस्तकचे शेवटचे 3-4 नकाशे, 3 आणि 3 6 जवळपास चार्ट आहेत. ते 6 चार्ट पाठ करा. तुमचे सगळे म्हणजे ग्रामीण पंचायत राज, नागरी पंचायत राज, दोन्हीचं कंपॅरिझन, दोन्हीच्या अधिकाऱ्यांचं कंपॅरिझन, कलमाचं कंपॅरिझन सगळं व्यवस्थित दिलं जातं त्यामध्ये. हा, संजय खंडारे सरांचं पुस्तक, संजय खंडारे सरांचं पुस्तक. तर इथं आपला
नागरिकशास्त्र किंवा राज्यव्यवस्था हा विषय संपतो. तुम्ही हे सगळे टॉपिक व्यवस्थित जर कव्हर केले तर तुम्हाला 12 ते 13 मार्क 100% पडतील. फक्त त्याच्यामध्ये कन्फ्युजन आणि सिली मिस्टेक या दोन गोष्टी टाळायच्यात. आणि वाचताना एक भाग जर वाचला तर व्यवस्थित वाचायचा आहे. सुरुवातीला वाचताना जर सुरुवात तुम्ही संविधान निर्मिती पर्यंत केली असेल तर तुमचं काय होतं, एनर्जी लूज होत होत जाते आणि शेवटचा पार्ट तुमच्या वाचनाचा दरवेळेसच म्हणजे त्याच्यावर वीक पद्धतीने वाचला जातो. त्यामुळे शेवटच्या पार्टवर मार्क कमी पडतात. 1 ते 51 कलम तर बाजूलाच करायचे, ती शेवटी अजून एकदा 2-3 वेळा रिवाइज करायचे. सगळ्यात जास्त महत्त्वाची ही कलम आहेत. पण वाचताना कसं करायचं, सुरुवातीला तुम्ही पहिला चॅप्टर घेऊन वाचलं असेल, पहिल्या रिव्हिजनला पहिल्यापासून सुरुवात केली तर दुसऱ्या वेळेस सुरुवात करताना डायरेक्ट ह्याच्यापासून निवडणूक आयोगापासून सुरुवात करायची. परत ज्यावेळेस तिसऱ्या वेळेस रिव्हिजन असेल त्यावेळेस डायरेक्ट संसदपासून सुरुवात करायची. पहिल्यांदा वाचताना संविधान निर्मितीपासून सुरुवात केली. दुसऱ्या वाचनाच्या वेळेस काय केलं, निवडणूक आयोग. आणि तिसऱ्या वाचनाच्या वेळेस काय केलं, डायरेक्ट संसद सुरुवात केली. असं जर वाचलं तर प्रत्येक भाग तुमचा व्यवस्थित वाचून होईल आणि जास्तीत जास्त मार्क पडतील. म्हणजे जे तुमचं प्रोडक्टिव्ह वाचन आहे ते अशा पद्धतीने होईल. जास्तीत जास्त मार्काचा आउटपुट पाहिजे असेल तर सगळा भाग व्यवस्थित वाचला पाहिजे. तर अशी पद्धत वापरा, कारण हा भाग मोठा आहे आणि पाठ करायचा असल्यामुळं कंटाळा येऊ शकतो. किंवा वाचताना लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक मोठं असल्यामुळं ते एका लॅपमध्ये वाचून होत नाही. तुम्ही 2-3 दिवस वाचता आणि परत सोडून देता. तर एकच पहिलाच चॅप्टर आहे तुमचे जास्तीत जास्त वेळा वाचून झालेले असतात, पण शेवटचे चॅप्टर कमी वेळा वाचून होतात. त्यामुळे वाचताना पण उलटं वाचा, कधी कधी मधून वाचा, तुमच्या मनाला वाटेल त्यापासून सुरुवात करा. समजलं सगळं? अजून काय शंका आहे कोणाची? जर काय असेल तर विचारा. बायोटेक आता मेन्सला आहे ना. बायोटेकला आपल्या किरण देसले सरांच्या बहिणीचं पुस्तक मोनिका साळुंके मॅडमचं पुस्तक आलंय, ते चांगलं आहे. डिटेलमध्ये आहे जास्त. त्यासोबतच बस्के सरांचं पण पुस्तक आहे. बस्के सरांचं पुस्तक शॉर्टमध्ये, पण मोनाली साळुंके मॅडमचं पुस्तक वाचायला आता टाइम आहे आपल्याकडे. त्यामुळे मोनाली साळुंके मॅडमचं पुस्तक वाचलं तर जास्त प्रोडक्टिव्ह राहील. बस्के सरांचं पण आहे, पण ते छान आहे. छान असलं तरी पण लहान आहे, एकदम लहान आहे, डिटेलिंग नाही त्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला परत अजून नेटचा वापर करावा लागते. काय बरेच प्रश्न उलटे बघितले तर ह्यामध्ये कव्हर होत नाहीत. त्यामुळे मोनाली साळुंके मॅडमचं पुस्तक. हा, अभ्यास झाल्यानंतर प्रत्येक चॅप्टरला MCQ सोडवायचे, टेस्ट सिरीज सोडवायच्या. मागच्या 5 वर्षाचे नाही तर जे ठोकळा आहे 15,000चा जो ठोकळा आहे ना तो सोडवायचा. आणि जास्तीत जास्त काय करायचं, त्याच्यामध्ये कसं आहे आधीचे प्रश्न सोपे दिलेले आहेत, त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा टेस्ट सिरीजचा होतोय. टेस्ट सिरीज तुम्ही इथंच जर सोडवता ना त्यावेळेस तुमचा माइंडसेट वेगळा असते आणि रूममध्ये सोडवताना माइंडसेट वेगळा असते. म्हणजे तुम्ही लॉजिक लावून सोडवत नाही प्रश्न सोडवताना, कॅज्युअल अप्रोच असते. बरोबर आहे, अप्रोचमध्ये फरक आहे, ते अप्रोचच फरक करते. त्यामुळे मी टेस्ट सिरीजसाठी इन्सिस्ट का करतोय तुम्हाला, किंवा आपण राऊंड तयार करता पण टेस्ट सिरीजचे कसे तयार केलेत. पहिलं राऊंड बेसिक केलाय, त्यानंतर ॲडव्हान्स केलाय आणि त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह केलाय. हा राऊंड करायचा उद्देश पण काय, तर यामध्ये प्रश्न पण अवघड होत जाणार आहेत. सुरुवातीला वाचताना आहे ना, जसे प्रश्न नॉर्मल लेवलचे आयोगाचेच, पण 50 ते 60 प्रश्न नॉर्मल लेवलचे असतात, त्याच्यामध्ये हे प्रश्न 80% असतील. त्यानंतर ॲडव्हान्समध्ये ह्याचं प्रमाण वाढेल आणि कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये डिफिकल्टी लेवल मेंटेन केली जाईल. ती पण डिफिकल्टी लेवल आयोगापेक्षा थोडी जास्त असेल, कारण तुमचा अभ्यास जास्त झाला पाहिजे आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती दिली जाईल त्या प्रश्नात. म्हणजे मोठे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन आहे ते आपलं, जसं विजनचं UPSCचं एक्सप्लेनेशन असतं एकदम जास्त, तसं आपण राज्यसेवेचा अधिकाऱ्यांमार्फत संचलित जे टेस्ट सिरीज आहे त्याचं एक्सप्लेनेशन बघा. HV देसाईची टेस्ट सिरीज जी आहे ना त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन सगळ्यात मोठं दिलेलं आहे आणि ते अधिकाऱ्यांनी सगळं मार्गदर्शन केलेलं आहे त्यासाठी. आणि वेगवेगळ्या बरोबर आहे. त्याचं रजिस्ट्रेशन बहुतेक आता चालू होईल आणि पहिल्या 100 साठी काय तर सर स्कीम होईल. पहिले 100 रजिस्ट्रेशन असतं, त्यामुळे लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या. जवळपास 11 जानेवारीला चालू. पहिल्या
रजिस्ट्रेशनसाठी काय तर डिस्काउंट देणार सर. उद्या तुम्हाला टाइम टेबल भेटेल टेस्ट सिरीजचा. आता आपण व्हिडिओ चालू झाला का? बरं, आता आपण अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था हा भाग बघणार आहे. आता राज्यसेवेचा जो अर्थशास्त्र आहे आणि कंबाईनचं अर्थशास्त्र आहे यामध्ये फरक काय, तर बाकीचे सगळे विषय कंबाईनसाठी सिलेबस कमी असलेले आहेत, पण हा टॉपिक जो आहे तो सिलेबस जास्त असलेला आहे. राज्यसेवेला मोजके 6 ते 7 जे कन्सेप्च्युअल चॅप्टर आहेत, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न असू द्या किंवा गरिबी म्हणजे दारिद्र्य बेरोजगारी, त्यानंतर पंचवार्षिक योजना, पैसा चलन, त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे काही काही प्रश्न आलेले आहेत, सार्वजनिक वित्त, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण जास्त डिटेलमध्ये कंबाईनसाठी अर्थशास्त्र हा विषय आहे. म्हणजे तुम्ही वाचताना जसं सायन्स वगैरे न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम्स कमी आहेत किंवा बाकीच्या गोष्टीला सिलेबस थोडा कमी आहे, पण अर्थशास्त्राचं उलट आहे राज्यसेवेपेक्षा कंबाईनला. म्हणजे अर्थशास्त्र राज्यसेवेला सिलेबस कमी आहे पण कंबाईनला जास्त आहे. आणि कंबाईनचं जर तुम्ही STI करत असाल तर ह्या विषयावर पूर्ण कमांड असणं गरजेचं आहे, कारण 45-50 प्रश्न फक्त आणि फक्त इकॉनॉमिक्स या विषयावर आधारित असतात. ह्याचं सुरुवात करताना मूळ संकल्पना यापासून सुरुवात करायची. आता बेसिक कन्सेप्ट कुठनं बघायच्या, तर किरण देसले सरांचं पुस्तक आहे, त्यामुळे सुरुवातीच्या संकल्पना दिलेत. अर्थव्यवस्थेचा प्रकार म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा झालेला आहे. सुरुवातीला भारतीय अर्थव्यवस्था कशी होती, ब्रिटिश असताना ब्रिटिश काळात, आधुनिक भारतात भांडवलशाही होती, कारण भांडवलदारच आपल्यावर राज्य करत होते. एखादी कंपनी जर आपल्यावर राज्य करत असेल भारतावर, तर आपली अर्थव्यवस्था कशी असणार आहे, अर्थातच भांडवलशाही असणार आहे. त्याच्यानंतर जे काँग्रेसचं धोरण होतं किंवा काँग्रेसमध्ये समाजवादी नेत्यांचा भरणा जास्त होता, किंवा आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं पण धोरण समाजवादी होतं. त्यामुळं 1956ला तर हावडे अधिवेशनात समाजवादी संरचना स्वीकारण्यातच आली. आणि त्या काळात पंचवार्षिक योजना जे रशियनच्या प्लॅनवर आधारित होतं तशा पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या आणि आपल्या अर्थव्यवस्थेची जी दिशा आहे ती कुठं वळवण्यात आली, समाजवादीकडे. त्याच्यानंतर 1991ला आर्थिक संकट आलं, त्यानंतर परत अजून मुक्त अर्थव्यवस्थेकडे आपण चाललेलो आहे. म्हणजे प्रवास आपला U-टर्नचा राहिलेला आहे. तर त्यामधला फरक आणि बेसिक काय काय कॉन्सेप्ट्स आहेत तेवढा बघायच्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होतो, त्याच्यामध्ये NDP NNP नॅशनल डोमेस्टिक प्रोडक्ट आणि नेट नॅशनल प्रोडक्ट ह्याच्यामध्ये काय फरक आहे, आणि त्यासोबतच ते NDP मोजताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो. म्हणजे भारताच्या सीमांतर्गत क्षेत्रात ज्या ज्या गोष्टी आहेत, त्यासोबतच भारतीय जे नागरिक आहेत किंवा इंडियन रेसिडेंटचे जे जहाज आहेत ते आंतरराष्ट्रीय सीमेत काम करतात, त्याच्यावरचं उत्पन्न सुद्धा ह्याच्यामध्ये मोजलं जातं. तर त्या गोष्टी तुम्ही बारकावे बघा, तर ते रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकात राष्ट्रीय उत्पन्न एकदम चांगलं दिलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्नासाठी रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातला पार्ट किंवा चॅप्टर करायचा. हरित उत्पन्न वगैरे शेवटच्या संकल्पना दिलेल्या आहेत, त्याच्यावर एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो, पण ते 4-5 ओळीतच दिलेलं आहे. फक्त चीननं पहिल्यांदा मोजला आणि आपण पण मोजायचं ठरवलं पण अजूनपर्यंत मोजलं नाही. कुठली समिती होती, कुठली समिती होती, हा हरित उत्पन्न मोजण्यासाठी कुठली समिती नेमली होती भारतानं, अभिजित, हा कुठली समिती नेमली होती बघा, माहिती आहे कोणाला. त्यानंतर GDP साठी सुद्धा आपण आपला GDP वेगळा मोजलेला आहे आणि HDI पण आपला वेगळा मोजलेला आहे. म्हणजे HDI 1, 2, 3, 4 मोजलेला आहे ना. तर या सगळ्या आपल्या राज्यासाठी किंवा आपल्या देशासाठी वेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे जगापेक्षा आपण वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत. त्या संबंधी कुठल्या कुठल्या समिती होत्या त्या सगळ्या बघा. त्यानंतर गारसाठी आपण वेगळी समिती नेमली होती, पार्थसारथी सोम, त्यानंतर अमिताभ कांत शर्मा. त्याच्यानंतर या ज्या वेगवेगळ्या टास्क फोर्स असतील किंवा कार्यगट असतील
त्याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घ्या. म्हणजे भारतासंबंधी वेगळं बघायचं आणि आंतरराष्ट्रीय ज्या गोष्टी असतील त्यामध्येच आपण भारताने काय योगदान दिलंय, त्यामध्ये महबूब हक्कासोबत आपल्या अमर्त्य सेननं पण काम केलंय ते पण बघायचं. आणि समजा हे बेसिक कन्सेप्टमध्ये अजून काय काय गोष्टी आहेत, बचत गट वगैरे, त्या सुद्धा गोष्टी तिथनं माहिती करून घ्यायच्या. म्हणजे सगळ्या संकल्पना अर्थशास्त्राच्या त्यामध्ये बघायचं. त्याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट आहे, बचत गटाची सुरुवात जरी कोणी केली, युनुस खान, कोण आहेत ते, बांगलादेशचे आहेत, नोबेल विजेते आहेत. पण बचत गट आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे. आपल्या बऱ्याच योजना SHG वर म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुपवर चालू आहेत, तर त्या सुद्धा भाग कुठं कव्हर होणार आहे, बेसिक कन्सेप्टमध्येच. म्हणजे SHG म्हणजे काय, त्यानंतर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे काय. त्यामध्ये तुम्ही काय करा, युट्यूबवर बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स हा व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे भारतासंबंधी काय वेगळ्या गोष्टी असतील तर त्यामध्ये मृणाल सरांचे व्हिडिओ एकदम चांगले आहेत. मृणाल सरांच्या व्हिडिओमध्ये या गोष्टी तुम्ही जास्त चांगल्या क्लिअर करू शकता. राष्ट्रीय उत्पन्नानंतर पुढे येते दारिद्र्य आणि बेरोजगारी. आता दारिद्र्य हे बेरोजगारीशी रिलेटेड आहे, कारण एकमेकाच्या संबंधी या गोष्टी. जर बेरोजगारी असेल तर दारिद्र्य येणार आहे, आणि दारिद्र्य जास्त वाढलं तर गुंतवणूक करायला पैसे नसणार आहेत आणि त्याच्यामुळे बेरोजगारी येणार आहे. दारिद्र्यामध्ये दारिद्र्याच्या संकल्पना, त्यांच्या ज्या समित्या आहेत, दारिद्र्य मोजण्याविषयी जे नियोजन आयोग मोजत होतं, त्यानंतर त्याचं काय निकष होतं. म्हणजे पहिल्यांदा बास्केट सुरुवात कोणी केलं, त्यानंतर लकडावाला समितीने त्यामध्ये काय ऍड केलं, लकडावाला समितीने कुठले निकष ठेवले, त्यानंतर 3 समित्या जास्त महत्वाच्या आहेत. त्यामध्ये लकडावाला, तेंडुलकर आणि रंगराजन, ह्या तिन्हीचे पण जवळपास आकडेवारी पाठ करायची. फॅक्च्युअल डाटा ह्या 3 समित्याचा पाठ असला पाहिजे. यांनी आधार कुठला घेतला होता आकडेवारीसाठी, NSSUची आकडेवारी, त्याचं पण त्या फेरीचा आधार घेऊन सुद्धा ह्यांनी काढतात. आणि या तिघापैकी दोघांमध्ये काय फरक आहे, त्यांनी MRP आणि ह्यांनी रंगराजन यांनी MMRP. म्हणजे तेंडुलकर यांनी काय सुचवलं होतं, MMRP मिक्स रिकॉल पिरियड. म्हणजे तुम्ही समजा आता तुम्ही इथं हॉस्टेलवर राहत असाल किंवा काही रूम मध्ये राहत असाल, तुम्हाला 8,000 रुपये आलेत घरातनं 1 महिन्यासाठी खर्चाला, तर तुम्हाला MRP मध्ये काय मिक्स रिकॉल पिरियड मध्ये असं विचारलं जातं की 1 महिन्यासाठी कुठला खर्च केला. त्यामध्ये नाश्त्यासाठी काय गोष्टी असतील, जेवणासाठी म्हणजे टिफिनचा, मेसचा, सकाळचा आणि रात्रीचा आणि दुपारचा डबा, त्याचे काहीतरी पैसे असतील, तर तुम्ही आठवून सांगणार, रिकॉल करून सांगणार. तर तो पिरियड काय झाला, 1 महिना मिक्स रिकॉल पिरियड. त्याच्यामध्ये त्यांनी कशा लागणाऱ्या गोष्टी, म्हणजे वर्षाला लागणाऱ्या, महिन्याला लागणाऱ्या या गोष्टी त्यामध्ये समावेश केल्या जातात, आणि काही दिवसाला म्हणजे रोज लागणाऱ्या. आता समजा चप्पल असेल, ती काय तुम्हाला रोज लागणार नाही, एकच चप्पल वर्षभर जाते, मग ती वर्षभरातून एकदा लागणारी गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट, जर समजा तुम्ही कुठली तर गोष्ट आठवड्यातून एकदा खात असाल, म्हणजे आता MPSC करणारे रविवारी मेसला सुट्टी असल्यामुळे काहीतरी विशेष जेवण असते, तर ते आठवड्यातून एकदा तो खर्च असेल बाहेर जेवायचा, तर तो आठवड्यातून एकदा केला जाणारा खर्च असणार आहे. त्याच्यानंतर रोज सकाळचे पोहे किंवा जे काय नाश्ता असेल तो रोज केला जाणारा खर्च आहे. असा रिकॉल पिरियड त्यांनी ठरवलेला आहे. त्या रिकॉल पिरियडमध्ये तुमचा होणारा खर्च ह्याची पूर्ण आकडेवारी गोळा करून मिनिमम खर्च समजा एवढा होत असेल, तर त्यापेक्षा जे कमी खर्च करणार आहेत ते काय झाले, गरीब, ते दारिद्र्यामध्ये. पण दारिद्र्य रेषा आणि हा दारिद्र्याचा काही संबंध नाही. जे BPL आहे ते BPL कोण ठरवतंय, राज्य. लाईन जी आहे ना, ह्या लाईनच्या खालचे गरीब आणि ह्याच्यावरचे श्रीमंत, हे कोण ठरवतंय, ह्या लाईनीची जी सीमारेषा आहे ते कोण ठरवतंय, राज्य ठरवतंय. आणि आपलं रेशन कार्ड आहे ते या BPL वर अवलंबून असतंय. ह्याचा त्याचा काही संबंध नाही. हे केंद्र किंवा नियोजन आयोग किंवा केंद्र सरकार समिती नेमतंय, पण हे BPL लाईन आहे ते राज्य ठरवते. निरपेक्ष आणि सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट पॉवर्टी. रिलेटिव्ह म्हणजे काय, ह्या व्यक्तीपेक्षा हा व्यक्ती गरीब आहे, म्हणजे दोघांची तुलना करून जे दारिद्र्य ते रिलेटिव्ह. म्हणजे 20% व्यक्ती हे 80% व्यक्तीपेक्षा गरीब आहेत, म्हणजे त्यापेक्षा गरीब आहेत. म्हणजे दोघांची तुलना केली ना, या उत्पन्नापेक्षा म्हणजे 80,000 रुपये असं काय तर वार्षिक उत्पन्न ठेवलं, आणि 80,000 पेक्षा कमी कमवणारे गरीब आणि जास्त कमवणारे श्रीमंत, त्याला ऍब्सोल्यूट म्हणायचं. आणि रिलेटिव्ह म्हणजे काय, दोघांची तुलना करून. समजलं, दोघांमध्ये ज्यावेळेस तुलना करून दारिद्र्य ठरवलं जात आहे, हा ह्याच्यापेक्षा श्रीमंत किंवा गरीब, दोघांची तुलना जिथे येते तिथं काय, रिलेटिव्ह पॉवर्टी. आणि एक काय तर एक सीमारेषा किंवा निकष ठरवून जी गरिबी सांगितली जाते त्याला काय म्हणायचं, 80,000 पेक्षा कमी कमवणारा गरीब, म्हणजे काय, ऍब्सोल्यूट. तुलना नाही, फक्त एक लाईन आहे.
तर त्या संकल्पना दारिद्र्यामध्ये बघून घ्या. बेरोजगारीमध्ये बेरोजगारीचे टाईप आहेत ते सगळे टाईप व्यवस्थित बघा. त्यामध्ये सामान्यतः ग्रामीण भागात आढळणारी, नागरी भागात आढळणारी चक्रीय बेरोजगारी, खुली बेरोजगारी, आंशिक बेरोजगारी, डिस्गस्ड म्हणजे छुपी बेरोजगारी, त्यानंतर तेजी मंदीमध्ये कुठली येणार आहे? ऑब्विसली चक्रीय येणार आहे. त्यानंतर छुपी कुठं असणार आहे? ग्रामीण भागात असणार आहे किंवा अशा उद्योगात असणार आहे. समजा एखादी शेती असेल तर शेतीमध्ये एक माणूस काम करत असेल तर दुसरा माणूस जर कामाला आला तर तिथं काय उत्पन्न वाढत नाही. दुसरे अजून एक उदाहरण घेऊया. जर तंत्रज्ञान जर विकसित नसेल तर तिथं पण छुपी बेरोजगार असते. म्हणजे शहरामध्ये पण छुपी बेरोजगारी असू शकते. कसं तर समजा एखादी शहरामध्ये फर्निचरचं दुकान आहे, त्याच्यामध्ये 2 जण काम करतात. तर हातानं कापायचं जर असेल, मशीन नसेल किंवा सॉमिल नसेल तर ते हातानं कापताना एकच काम 2 जण मिळून करतात, पण उत्पन्न तेवढंच आहे. त्या ठिकाणी जर मशीन आली तर त्या कामासाठी दोघांपैकी एकच माणूस लागणार आहे, उत्पन्न पण वाढणार आहे. मग बेरोजगारी पण तिथं छुपी बेरोजगारी आहे, कारण एकच कामासाठी एकच व्यक्ती लागत असताना सुद्धा 2 व्यक्ती काम करतात. म्हणजे समजा त्या कामातनं 2 पैकी एक व्यक्ती काढला तरी उत्पन्नात पण वाढ होत नाही, म्हणजे फरक पडत नाही, उत्पन्न पण कमी होत नाही. ह्यांनी जर दोघं मिळून 1000 रुपये कमवत असतील दिवसाला तर आता पण 1000च रुपये कमवतात. आणि जर समजा ह्यांनी काम काय तर 5 kg प्रोडक्ट निघत असेल तिथनं, तर 5 kgच निघत असेल एक व्यक्ती निघून सुद्धा, म्हणजे एक व्यक्ती असला तरी तेवढंच काम होतंय. तर त्याला काय म्हणायचं? छुपी बेरोजगारी. म्हणजे 2 जण विनाकारण नाहीत तिथं, एक जण जरी काम केलं तरी त्याला तेवढंच उत्पन्न मिळणार आहे आणि तेवढंच प्रोडक्ट पण निघणार आहे. त्याला छुपी म्हणायचं. चक्रीय म्हणजे काय? तेजी म्हणजे मग मंदीच्या चक्रामुळे येणारी बेरोजगारी. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे सुशिक्षित व्यक्ती कमी दर्जावर काम करणे. त्यासोबत म्हणजे एकच बेरोजगारी 3-4 टाईपची असू शकते. सुशिक्षित बेरोजगारी ही खुल्या बेरोजगारीचा पण टाईप आहे. त्यानंतर कमी प्रतीची बेरोजगारीचा पण तो एक प्रकार असू शकतो. म्हणजे एकच बेरोजगारीचे प्रकार म्हणजे एकच व्यक्ती वेगवेगळ्या टाईपनुसार बेरोजगार असू शकतो. एकच व्यक्ती वेगवेगळ्या कॅटेगरीत जाऊ शकतो. खुली बेरोजगारी म्हणजे काय? काम करण्याची इच्छा असून सुद्धा काम मिळत नाही, त्याला सगळ्यांना खुली बेरोजगारी म्हणायचे. सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय? पात्रता असून सुद्धा म्हणजे PhD डॉक्टर असून सुद्धा तो पोलीस भरतीला जातोय, म्हणजे तो काय झाली 12वीवर ना पोलीस भरती. म्हणजे सगळं काम व्यवस्थित आहे, म्हणजे सगळं काम व्यवस्थित करेल तो. जरी डॉक्टर असेल तर काय प्रॉब्लेम येणार नाही, पण तो जर 12वी जरी पास असला तरी पण तो तसंच काम करणार आहे, तसंच त्याचं काम तोच असणार आहे. फक्त काय त्यानं जास्त शिक्षण घेतलं त्याचा तिथं फायदा होत नाही, कारण पोलीस भरती 12वीवर नाही, काय पदवीवर नाही, सध्या अजून पण 12वीवरच आहे ना. 12वीवर नसल्यामुळे तिथं त्याचा पुढच्या शिक्षणाचा तेवढा फायदा होत नाही ना. त्याला म्हणायचं सुशिक्षित बेरोजगारी. अशा बेरोजगारीचे वेगवेगळे टाईप आहेत. त्यानंतर बेरोजगारी मोजताना 3 गोष्टीचा आधार घेतला जातो. पहिला NSSO, त्यानंतर जनगणनेची आकडेवारी, त्यानंतर NSSO जनगणना आणि DGET डायरेक्टर जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट. आधी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडे आपण नोंदणी करत होतो, आता ते बंद झाले कारण महापरीक्षा आले, सगळ्या भरत्या तिकडनंच होते. त्यामुळं आधी नोंदणीनुसार कॉल लेटर पाठवले जायचे आणि बोलवलं जायचं कामाला. आता सगळं महापरीक्षा, महारिक्रुटमेंट, MPSC याकडनं सगळ्या भरत्या घेतल्या जातात. पण DGET कडे बेरोजगारीची आधी नोंदणी असायची, त्यामुळे 3 स्रोत होते त्याचे. त्यानंतर बेरोजगारीचे मोजण्याचे टाईप आहेत वेगवेगळे. त्यामध्ये UPS, US आणि UPSS म्हणजे युज्युअल स्टेटस. त्यामध्ये वर्षभरात 6 महिन्यापेक्षा जास्त काळ जो बेरोजगारी असतो त्याला US नुसार बेरोजगार असं म्हटलं जातं. आणि सबसिडरी स्टेटस म्हणजे काय? 1 महिन्याकरिता तो ज्या कामाकरिता काम करत असेल तर त्याला तो दर्जा सबसिडरी दर्जा आहे. म्हणजे जर त्यानं 6 महिने काम केलं एका कामावर, म्हणजे तो 6 महिने फर्निचरचं काम करतो, तर तो 6 महिने या गोष्टीवर म्हणजे मुख्यतः कुठल्या कामावर रोजगारीत आहे तो, त्याचा युज्युअल स्टेटस काय झाला? फर्निचरचं काम. आणि समजा उन्हाळ्यात तो आईस्क्रीम विकत असेल, 30 दिवस आईस्क्रीम म्हणजे मे महिन्यात तो आईस्क्रीम विकत असेल, समजा 40 दिवस विकत असेल आईस्क्रीम, तर 1 महिन्यापेक्षा जास्त आहे ना. तर हा काय झाला? त्याचा सबसिडरी स्टेटस झाला. आणि UPSS म्हणजे काय? दोन्हीचा विचार करायचा. हा झाला UPSS स्टेटस म्हणजे वर्षभराचा विचार करू नये. 6 महिन्यापेक्षा जास्त म्हणजे 365 मध्ये 180 दिवसापेक्षा जास्त ज्या कामावर रोजगारीत आहे त्याला म्हणायचं युज्युअल स्टेटस. 30 दिवसापेक्षा जास्त कामावर रोजगारीत आहे त्याला म्हणायचं सबसिडरी स्टेटस. त्यानंतर येते CWS आणि CDS. ह्यामध्ये आठवड्याचा रेफरन्स घेतला जातो. आणि एका आठवड्यात तो 4 दिवस म्हणजे एका आठवड्यात एका दिवशी म्हणजे समजा मी
17 तारखेचा रेफरन्स घेतला तर मागच्या 10 तारखेपासूनचा आठवडा कन्सिडर करायचा आणि या 7 दिवसात तो एक दिवस जरी 4 तासापेक्षा जास्त काम करत असेल तर त्याला रोजगारी समजलं जायचं. पण सीडीएस मध्ये रोज काम भेटलं पाहिजे त्याला, असा त्याचा फरक आहे. तर सगळ्यात जास्त बेरोजगारी कुठे दिसेल? सीडीएस मध्ये. सीडीएसचे निकष जास्त कठीण आहेत ना, तसं हे बेरोजगारीच्या सगळ्या संकल्पना तुम्ही समजावून घ्यायच्या. कोळंबे सरांच्या पुस्तकापेक्षा ह्या गोष्टी तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकात जास्त चांगल्या समजतील, कारण त्यामध्ये त्यांनी जास्त चांगले उदाहरणं दिलेले आहेत. दारिद्र्य बेरोजगारी झाल्यानंतर पैसा चलनवाढ. पैशाचे कार्य, पैसा म्हणजे काय, पैशाची निर्मिती कशी झाली, पैशाची गरज काय, त्यानंतर चलन, भारताचं चलन कसं आहे, त्यामध्ये चलनाला आधार कुठला दिला जातो. त्यानंतर नोटबंदीच्या संबंधित सगळ्या गोष्टी, डिव्हॅल्युएशन ऑफ मनी कधी कधी झालं त्या सगळ्या गोष्टी बघा. आता नोटबंदी झाली त्याच्या आधी 2 वेळा झालेली, 78 आणि 48 जवळपास. त्यावेळेस मोठ्या नोटा चलनातनं बाद केल्या गेल्या होत्या, तर त्या पण तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर सार्वजनिक वित्त, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स असं पण म्हणतात त्याला, आणि त्याला जोडून कर रचना करायचं लगेच. कर रचनामध्ये जीएसटीला जास्त महत्व द्या. जीएसटी जरा बघून घ्या. त्यानंतर येतं रिझर्व्ह बँकिंग. बोला की. हा, तर जुना भाग महत्वाचाच आहे ना. जर समजा जीएसटी आला ना, अप्रत्यक्ष कर जरी बाद झाले तरी मध्ये सिलेबस मध्ये आधीच पण गोष्टी विचारतात. आता पंचवार्षिक योजना जाऊन पण पंचवार्षिक योजनेवर किती प्रश्न येतात, कारण पंचवार्षिक योजना संपले कधी? 17ला संपले ना. 12 ते 17 शेवटचा 5 इयर प्लॅन होता, 12वा 5 इयर प्लॅन नंतर आपण ते बंद केलं आणि नीती आयोग चालू झाला. नीती आयोग चालू होऊन पण अजून सुद्धा पंचवार्षिक योजना येतातच. सिलेबसचा पार्ट आहे आणि त्याच्यावर प्रश्न येणारच आहेत अजून पण. त्यामुळे पंचवार्षिक योजना पण व्यवस्थित करायचं आहे. कर रचना बघितल्यानंतर आपण रिझर्व्ह बँक आणि बँकिंग. आरबीआय. बँकिंग मध्ये नाणे बाजार आणि भांडवली बाजार. नाणे बाजार म्हणजे काय? अल्पकालीन कर्ज देणारे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बँका नाणे बाजार मध्ये येतात, आणि दीर्घकालीन मध्ये भांडवली बाजार. त्यामध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट, त्यामध्ये तुम्ही सगळे डिटेल मध्ये बघायचे. शेअर, त्यामध्ये डिबेंचर, ऋणपत्रे असं त्याला मराठीत म्हटलं जातं. त्यानंतर सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड्स, ह्यांचे काय काय काम आहेत हे सगळं देसलेसांच्या पुस्तकात व्यवस्थित दिलेलं आहे. बँकिंग मध्ये वित्तीय संस्था पण बघायच्या या सगळ्या, शेअर मार्केट वगैरे. नॉन बँकिंग इन्स्टिट्यूटच आहे ते, म्हणजे वित्तीय संस्था आहेत, गैर बँकिंग वित्तीय संस्था. पेमेंट बँका वगैरे पण आलेत, त्या पण बघा. स्मॉल बँक्स, पेमेंट बँक्स, त्यासाठी परवाने कोणी कोणी घेतले होते. पहिली बँक कोणी एअरटेलनं चालू केली, त्यानंतर कुठल्या बँका चालू झाल्या. पोस्ट पेमेंट बँक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पोस्टनं बऱ्याच ठिकाणी शाखा काढलेल्या आहेत. पोस्टनं दुसरं उत्पन्नाचं साधन शोधलंय, पोस्टल बँक्स. त्यानंतर व्यापार. हे सिलेबसमध्ये स्पष्ट उल्लेख आहे याचा. व्यापारामध्ये व्यापाराच्या शर्ती आणि दोन्ही टाईपचे खाते, म्हणजे चालू खातं, भांडवली खातं. सेवा ते सगळे कशामध्ये येते? चालूमध्ये, अदृश्यमध्ये येते. हा, त्यानंतर कन्व्हर्जन कसं झालं 92, 93, 94 मध्ये रुपयाचं कन्व्हर्जन जे होतं ते बाजार दराने कधी केलं ते सुद्धा चेंज होत गेलं. ते सगळं व्यापारामध्ये बघायचं. चालू खात्यामध्ये 6%, 60%, 40% अशा पद्धतीने केला. 93ला परत चालू खात्यावर पूर्ण केला, चालू खात्याच्या दृश्य खात्यावर पूर्ण केला, आणि 94ला चालू खात्यावर पूर्णतः परिवर्तित केला. आणि परत आता पुढचा विचार चालू अजून भांडवली खात्यावर करायचं का नाही, कारण शेअर मार्केटवर त्याचा काही परिणाम होऊ शकतो. त्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा विचार करून, किंवा काळा पैसा त्यामध्ये येऊ शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून भांडवली खात्यावर अजून पूर्णतः परिवर्तित नाही. तर ह्या सगळ्या व्यापारामध्ये बघायचे. छोट्या छोट्या कन्सेप्ट पण आहेत त्यामध्ये, आणि परत क्रम पण आहेत. फॅक्च्युअल डाटा आपल्या व्यापारामध्ये कुठले खंड आहेत किंवा प्रदेश आहेत ते सगळ्यात जास्त आहेत. त्यामध्ये एशियन असू दे, युरोपीय देश असू दे, अमेरिकन कंट्रीज असू दे. त्यानंतर देश पण बघायचे, 1, 2, 3, 4 क्रम लावायचा. व्यापार, आयात, ह्याच्यामध्ये आयात निर्यात. किमान 4 देश तरी बघायचे क्रमानुसार, कारण ह्याच्यावर सारखे प्रश्न आलेले आहेत. निर्यातीमध्ये पण टॉप 4 देश बघायचे.
आणि परत चौथे भागीदार पण बघायचे. सगळ्यात मोठा भागीदार चीन आहे. हे तिन्ही पॉईंट त्यामध्ये क्रम बघायचे. 10 वर्षातला पण एक तयार करून ठेवायचा आणि मागच्या वर्षीचा पण एक तयार करून ठेवायचा. मागच्या वर्षी बघताना त्याच्या मागच्या वर्षीचं बघितलेलं जास्त चांगलं राहते, कारण आयोग प्रश्न विचारताना लगेच विचारत नाही, त्याच्या आधीच्या वर्षाचं विचारते. कारण आयोगाचे पेपर सेटरकडे पण पुस्तकं थोडे अपडेट झालेले नसतात ना, पुस्तक अपडेट व्हायला थोडा टाइम लागते. त्यामुळं आता सध्या 2019 चालू आहे, तर 2017-18चं बघायचं. 2020ला आपण परीक्षा देणार आहेत ना, 19-20चं बघण्याच्या ऐवजी 2017-18चं बघितलेलं जास्त चांगलं राहील, कारण बरेचसे प्रश्न येतात ते 1 वर्ष मागचे येतात. व्यापार झाल्यानंतर कृषी सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे कृषी. 4 ते 5 4 एक प्रश्न ह्याच्यावर आले. कृषी कुठनं करायचा? फक्त देसले सरांच्या पुस्तकातनं कृषी करायचा. जे लाल केलेले आहेत ते फक्त कोळंबे सरांच्या पुस्तकातनं करायचे आणि इथून खालचे सगळे ते सगळे देसले सरांच्या पुस्तकातनं करायचे. बेसिक कन्सेप्ट आहेत ते कोळंबे सरांच्या पुस्तकात चांगले दिले, दारिद्र्य, बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न. पण पुढचे चॅप्टर आहेत ते सगळे देसले सरांच्या पुस्तकात व्यवस्थित दिलेले आहेत, कारण कोळंबे सरांचे पुस्तकं जास्त अपडेटेड नाहीत, फक्त त्यांच्या आकडेवर आहे ते ऑथेंटिक आहे. त्यांच्या आकडेवारीवर आपण विश्वास ठेवू शकतो, कारण कोळंबे सर पुस्तक करताना जास्तीत जास्त सरकारी आकडेवारीचा वापर करतात. त्यामुळे कोळंबे सरांच्या पुस्तकात चुका कमी प्रमाणात असतात. बेसिक कन्सेप्ट त्यांच्यामधनं बघायचे, पण त्याच्यामध्ये जे अपडेशन पाहिजे किंवा ज्या नवीन गोष्टी ऍड करायला पाहिजेत त्या ऍड केल्या गेलेल्या नाहीत. कित्येक वर्ष झाले ते तसेच पुस्तकं पुढे पुढे येतात. त्यामुळे त्या पुस्तकामधून जास्त मार्क किंवा जास्त आउटपुट मिळणार नाही आपल्याला. त्यामुळे देसले सरांचं पुस्तक वाचलेलं कधीही चांगलं. कृषी झाल्यानंतर सेवा क्षेत्र आहे, पण सेवा क्षेत्रावर आतापर्यंत एकही प्रश्न आलेला नाही कंबाईनमध्ये. उद्योग आणि सेवा क्षेत्र. उद्योग तर उद्योगावर येते डायरेक्ट प्रश्न. नंतर आहे सेवा क्षेत्र. सेवा क्षेत्र फक्त एका पानाचं दिलेलं आहे, म्हणजे पाठपोट पान, म्हणजे 2 पानं होतील देसले सरांच्या पुस्तकात. त्यामुळे एकदा बघून घ्या, पण ह्याच्यावर आतापर्यंत एकदा पण प्रश्न आलेला नाही. उद्योगमध्ये उद्योगाचा प्रकार, त्यामध्ये मोठे इंडस्ट्रीज कुठले कुठले आहेत? कापसामध्ये सगळ्यात जास्त काम करतात. प्रश्न आला होता सगळ्यात जास्त व्यक्ती कुठल्या रोजगारात गुंतलेले आहेत, म्हणजे कुठल्या उद्योगात गुंतलेले आहेत. कुठल्या उद्योगात आहेत? कापूस, त्याच्यानंतर ऊस. आपल्या महाराष्ट्रात वाटतं आपल्याला ऊस, पण ऊसात नाहीत तर कापसात आहेत, कारण कापूस हा सगळीकडे पसरलेला आहे. त्यामुळं 1 नंबर कापूस. त्यानंतर साखर उद्योग, त्यानंतर स्टील उद्योग व्यवस्थित बघायचे, कोळसा उद्योग व्यवस्थित बघायचा. जे देसले सरांच्या पुस्तकात त्यांनी दिलेलं उद्योग, ते उद्योग व्यवस्थित बघा. त्याच्यामध्ये आपलं उत्पादन साधारण किती होतं, जगामध्ये आपला कितवा नंबर होता, ह्या फॅक्च्युअल गोष्टी वरच्या साईडला लिहून घ्या. हा उद्योगाचा विषय तिथं संपतोय. त्यानंतर येते दळणवळण. दळणवळण दोन्हीकडे लागणार आहे. दळणवळण कुठे लागते? अजून भूगोलमध्ये पण लागते. उभे सम आडवे विषम असा नवीन फॉर्म्युला आलाय. आधीचे नंबर बदललेले आहेत. उभे जे आहेत ते सम दिलेलं आहे नंबर त्याला, म्हणजे आकडा 22, 12, 24 असे 2, 4, 8, 2, 4, 6, 8, 10 हे सम आकडे आहेत ना. तसे सम आकड्यावर कुठे दिलेले? उभ्या जाणाऱ्या महामार्गाला, म्हणजे राष्ट्रीय मार्ग जे आहेत ते. आणि आडव्या राष्ट्रीय महामार्गाला कसे नंबर दिले? आता विषम. त्यामुळे चेंज झालेले नंबर, पण साधारण महाराष्ट्रापुरते तर बघा, मोठे मोठे तर बघा. NH17, NH7, NH3, NH4 एवढे महाराष्ट्रातनं जाणार आहे. NH 222 एवढे जर बघून घ्या कमीत कमी. हा, बाकीचे नाही बघायचे झाले तरी 3 ते 4 तर बघा. समजा जोड्या लावायला आले तर तुम्हाला येतील नवीन आणि जुने. NH7, NH17, NH3, NH4 आणि NH 222 एवढे 5 जरी बघितले तरी बाद झाले. ते दळणवळणामध्ये येते. त्यानंतर रेल्वेचं थोडंफार बघा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना. आंतरराष्ट्रीय संघटना ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर WTO. जास्त काय प्रश्न आलेले नाहीत. 2 प्रश्न आले ते WTO वरूनच आलेले आहेत. समजा तुम्हाला इथून पण करण्यापेक्षा हा जो भाग आहे ना, हा अभिनवच्या मासिकातनं करा. अभिनवच्या मासिकामध्ये कंपॅरिझन चांगलं दिलेलं असते. मागच्या साईडला करंटचा पण अभ्यास होऊन जाईल आणि इकॉनॉमिकच्या हा पार्टचा पण होऊन जाईल. 2 ते 3 प्रश्न इकॉनॉमिकच्या सेक्शनमध्ये आलेले आहेत. ते संघटना सगळ्यात जास्त चांगले अभिनवच्या पुस्तकात दिलेले आहेत. आंतरराष्ट्रीय संघटना अभिनव बंद करा.
त्यानंतर येते पंचवार्षिक योजना. फायव्हर प्लॅन्स काय करायचं, जर समजा तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकातनं केलं तर देसले सरांच्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे त्यामध्ये ऍड करून घ्यायचं. पण देसले सरांच्या पुस्तकात फोटो वगैरे दिलेले आहेत आणि त्यांनी स्ट्रक्चर एकदम चांगलं केलेलं आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की तुम्ही देसले सरांच्या पुस्तकात करा आणि कोळंबे सरांच्या पुस्तकात जे काय दिलेलं आहे ते ऍड करून घ्या. म्हणजे देसले सरांच्या पुस्तकात सापडत नाही त्या गोष्टी, पण कोळंबे सरांच्या पुस्तकात आहेत, तर तिकडून घ्यायच्या त्या पुस्तकातल्या गोष्टी आणि इकडे लिहून काढायच्या. म्हणजे जेणेकरून आपण शेवटच्या ज्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या ज्या मल्टिपल रिव्हिजन होतील पुढच्या, त्यासाठी तुमच्याकडे फक्त एकच पुस्तक राहील. आणि एक पुस्तक राहिलं आणि जास्तीत जास्त वाचन झालं तर त्याच्यावर नजर चांगली बसते आणि आपली पिक्टोरियल मेमरी जी असते म्हणजे एकच गोष्ट वाचण्यात ती जास्त चांगली शार्प असते. त्यामुळे एका पुस्तकावर विश्वास ठेवून तेच जास्त वेळा वाचलं ना त्याचा जास्त फायदा होतोय. ज्याच्या वेळेस मी 1-2 पुस्तकं सांगितले ते त्याच गोष्टी त्याच पुस्तकांना वाचायचे आहेत फक्त. आणि वाचताना जर दुसरीकडनं कुठल्या चांगल्या गोष्टी घेतल्या तर त्या पुस्तकाला आपण एनरिच करत जायचंय. म्हणजे त्याचा डाटा अजून जास्त प्रिसाईज आणि जास्त एनरिच करायचं, म्हणजे त्याला व्हॅल्यू ॲडिशन करत जायचं त्या गोष्टीत आपल्याला. त्यामुळे पंचवार्षिक योजना आपण काय करायचं, देसले सरांच्या पुस्तकातनं वाचायच्या, पण त्याच्यामध्ये ज्या घटकं नाहीत किंवा जे भाग नाहीत ते आपण कोळंबे सरांच्या पुस्तकात. त्यासोबतच कैलास बालेकर सरांचं पण पुस्तक आलंय, ते पण चांगलं आहे युनिकचं. कैलास बालेकर सरांच्या पुस्तकात पण पंचवार्षिक योजना चांगल्या दिलेल्या आहेत, ते बघा, त्यातल्या बघून तुम्ही ह्याच्यामध्ये लिहून घेऊ शकता. त्यासोबतच मृणाल सरांचे व्हिडिओ ते पण बघत राहायचं. इकॉनॉमीच्या कन्सेप्च्युअल लेवलला क्लिअरिटी येण्यासाठी मृणाल सरांचे व्हिडिओ बघा. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट आहे ते लोकसंख्या, हा 2 ते 3 विषयात येत आहे. तिकडे HRDला पण मुख्य परीक्षेला रिफ्लेक्ट होणार आहे. प्रिलिम्ससाठी सुद्धा 4 ते 5 प्रश्नासाठी राज्यसेवेला पण आहे आणि 2 ते 3 प्रश्नासाठी कंबाईनला पण आहे. लोकसंख्येमध्ये मी तुम्हाला राज्यसेवेच्या व्हिडिओच्या वेळेस सांगितलं की असा चार्ट तयार करा, त्याच्यामध्ये घटक इथं भारत, इथं भारत आणि इथं महाराष्ट्र, आणि जो घटक असेल त्याच्याविषयी पूर्ण माहिती इकडे लिहायची, म्हणजे कंपॅरिझन लक्षात राहील. म्हणजे समजा इथं पहिले लोकसंख्या असेल, त्यानंतर घनता असेल, त्यानंतर सेक्स रेशो म्हणजे लिंग गुणोत्तर असेल, बाललिंग गुणोत्तर असेल, शहरी नागरी प्रमाण असेल, समजतंय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं लिहून घ्या आणि असं एक चार्ट तयार करा, ते तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरला ठेवा. कारण 2 ते 3 प्रश्न इथून कव्हर होणार आहेत आणि 3 ते 4 प्रश्न राज्यसेवेच्या चार्टमधूनच येणार आहेत. बाकीचे प्रश्न आहेत ते लोकसंख्या धोरणामधून वगैरे किंवा 2011च्या लोकसंख्येच्या आधीच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामधून पण येऊ शकतात. पण बेसिक प्रश्न आहेत ते इथून येऊ शकतात. तुम्हाला 2 ते 3 प्रश्नासाठी असा चार्ट तयार करा, नक्कीच तुम्हाला प्रत्येक परीक्षेत त्याचा फायदा होईल. कारण एक गोष्ट एकदा व्यवस्थित प्रकारे केली तर त्या गोष्टीचा फायदा आपल्याला परत कायम मिळत राहतो. त्यामुळं जे गोष्ट ज्या वेळेस कराल त्यावेळेस परफेक्ट कुठल्याही परीक्षेला उपयोगी होईल अशा पद्धतीनेच करा. चालेल, काय तुमचे प्रश्न असतील तर विचारा. इकॉनॉमिक्स बद्दल काय का शंका तुमच्या? गरज नाही, सगळं कव्हर होते. देसले सरांचं डेव्हलपमेंट फक्त दारिद्र्य, बेरोजगारी, राष्ट्रीय उत्पन्न एवढ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये दुसरं काय नाहीच नाही. यातलं डेव्हलपमेंट मधलं काय नाही. पार्ट 2 मध्ये आहे ना दारिद्र्य संबंधी काही गोष्टी दिलेल्या आहेत फक्त, बाकी काहीच नाही. पार्ट 2 मध्ये सगळं पार्ट 1 मध्येच कव्हर होते. कंबाईनचं तर किमान शाश्वत विकास वगैरे जे आहे ना राज्यसेवेचं त्याच्यामध्ये पार्ट 2 वापरावं लागते, पण कंबाईनसाठी जुनी वापरायची गरज नाही. कंबाईनसाठी फक्त पार्ट 1 मध्ये कव्हर होते. चालेल, आता आपण पुढचं घेऊया. एक 5-10 मिनिटं ब्रेक घेऊया. किती वाजले? मग आपण काय करूया, 1:30 वाजता भेटूया सगळेजण. 1:30ला या, शार्प 1:30ला या. आता 3 पार्ट राहिले ते कव्हर करून घेऊ परत आपण. हां, थँक्यू. हां, राज्यसेवेला 7 चॅप्टर आहेत फक्त. ते तुम्ही व्हिडिओ बघा की, अर्थशास्त्राचा व्हिडिओ आहे की आपला युट्यूबला. सगळे बघा ना, सगळ्यामध्ये सांगितलं. सगळे आहेत सगळे. पॉलिटी काय सांगितलंच नाही, कारण पॉलिटी सगळ्यांना माहितच असते. आता सांगितलं कारण राज्यसेवेत जे पोरं होते ना त्यांना काय गरज नव्हती आणि वेळेच मर्यादा होती ना, 2 तासात संपवायचं होतं ते. मग ते सांगणार किती मग पॉलिटीचं. हां, माझंच आहे. आता हे पॉलिटी बघा, हे जरा थोडं जास्त सांगितलेलं आहे.
वेळ कमी आहे आपल्याकडे, नाहीतर मग मी प्रत्येक एक्सप्लोअर करून सांगू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. फक्त वेळेची मर्यादा असल्यामुळं. तुम्ही कुठे आहेत लायब्ररीला? खराडीला आहेत का? तिथंच सेल्फ स्टडी करता का? टेस्ट सिरीज तर लावा, कारण टेस्ट सिरीजचा फायदा होणार आहे. तुम्ही काय करा आता, हां सदस्य नाही सर गेले ना तिथून, त्यामुळे प्रॉब्लेम. युनिकचे मिस्टेक पण भरपूर असतात आणि ती कॉपी पेस्ट करून घेतात ना, म्हणजे असं काय टीका करायला नाही पाहिजे. चालू तर नाही.